स्वर्गीय पिते, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार या सायंकाळच्या वेळी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तो मला आणलंस. प्रभू, आम्ही आहोत असे तुझ्या सर्वसमर्थ हातामध्ये स्वतःला रिक्त करत आहोत. आमचा ताबा तू घे. तुझं वचन आम्हाला ऐकण्याची संधी दिलीस म्हणून तुझे आभार मानतो. प्रभू, आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंतःकरण तू द्यावंस असे मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. व्हॉल्यूम थोडं कमी. जास्त. हॅलो. तर आपण मागच्या वेळेस प्रकटीकरणाच्या पुस्तकाला सुरुवात केलेली आहे आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना आपण पहिले 3 अध्याय त्यातून पाहिलेले आहेत, नाही का? त्यातला पहिला अध्याय आपण पाहिला. सुरुवात कशी केली त्यांनी? हे कोणाचं प्रकटीकरण आहे? हे येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण आहे. आणि हे कुणासाठी केलेलं आहे प्रकटीकरण? जर ते येशू ख्रिस्ताचे दास, बरोबर, जे दास आहेत, ते गुलाम आहेत, स्वतःला गुलाम समजतात, अशांसाठी हे प्रकटीकरण पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. आणि हे प्रकटीकरण पुस्तक याच्यामध्ये थोडीशी सांकेतिक भाषा आहे. हे त्यामध्ये कोड लँग्वेज आहे. बऱ्याच गोष्टी साधारण कोड लँग्वेजमध्ये दिल्या गेलेल्या आहेत. ते आपल्याला आत्मिकदृष्ट्या समजणं थोडंसं महत्त्वाचं आहे. बरेचसे त्यामध्ये आकडेवारी आहेत, बरेचसे काही चित्र आहेत, काही दृश्य आहेत, दृष्टांत आहेत. आणि हे आपल्याला आत्म्याच्या दृष्टिकोनातून किंवा आत्म्याने आम्हाला समजून सांगून त्याप्रमाणे आम्हाला ते समजण्यास थोडंसं मदत होणार आहे, बरोबर ना? आणि त्यानंतर आपण पाहतो की हा जो योहान आहे त्यांनी पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने हे पुस्तक लिहून कोणासाठी लिहिलं आहे पुस्तक? आशियातील 7 मंडळ्या, बरोबर, आशियातील ज्या 7 मंडळ्या आहेत त्यांच्यासाठी पुस्तक लिहिण्यात आलं. आणि ह्या 7 मंडळ्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपण मागच्या वेळेस थोडंसं रिव्हिजन केलं होतं. त्या म्हणजे इफिस, मग स्मरणा, परगम, थुबितारा, सार्दिस, फिलडेल्फिया आणि लावदिकिया. ह्या सर्व मंडळ्या आशिया मायनर, त्यावेळेस जो आशिया मायनर होता, प्रकटीकरण ज्यावेळेस लिहिण्यात आलं त्यावेळेस फक्त 3 खंड होते. आता सध्या जगात 5 खंड आहेत, त्यातले 3 खंड फक्त होते. त्यावेळेस अमेरिका हे नव्हता, ऑस्ट्रेलिया नव्हता, आणि आशिया हा होता, आफ्रिका होता आणि युरोप खंड होता, बरोबर ना? तर आशियातले जे 7 मंडळ आहेत त्यांच्यासाठी पत्र लिहिलं गेलं. आणि त्या ठिकाणी योहान म्हणतो की जो प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे त्याला सर्वजण पाहतील, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्यांनी त्याला भोसकलं ते देखील पाहतील. आणि म्हणून ही वचनं सत्य आहेत आणि आमेन असं म्हणून तो ह्या वचनावर तो शिक्कामोर्तब करतो. आणि मग तो म्हणतो की एका प्रभुवारी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी किंवा एक रविवार जो म्हणतो, त्यावेळेस मी प्रभूच्या आत्म्याने संचरित झालो आणि आत्म्याने त्याला स्वर्गात नेलं. आता तो स्वतः देहानिशी गेला का फक्त आत्म्याने त्याला तो दृष्टांत दाखवला हे त्यामध्ये स्पष्ट केलेलं नाही. परंतु तो म्हणतो मला स्वर्गीय दृष्टांत पाहिला. आणि त्या स्वर्गीय दृष्टांतामध्ये त्यांनी पहिली गोष्ट कोणची पाहिली असेल तर तो म्हणतो मी त्या ठिकाणी 7 समया पाहिल्या. आणि समयाचा अर्थ मागच्या वेळेस आपण पाहिला. काय अर्थ होतो समया म्हणजे? समया म्हणजे प्रत्येक मंडळी आहे, म्हणजे 7 मंडळ्या त्याला दिसला. आणि समयामध्ये कोणीतरी उभा राहिलेला त्यांनी पाहिला. तो कोण होता उभा राहिलेला? मनुष्याचा पुत्र. मनुष्याचा पुत्र म्हणजे पुनरुत्थित येशू ख्रिस्त, ह्याला त्याने पाहिलं. आणि त्याचं एक विचित्र रूप त्याने पाहिलं, नाही का? तो कसा दिसत होता? तर त्यांनी पायघोळ वस्त्र परिधान केलेले आहेत. कमरेला काय त्याच्या? सोन्याचा पट्टा आहे. आपण हे फक्त रिव्हिजन करतो म्हणून फक्त तुम्हाला कमरेला सोन्याचा पट्टा आहे. डोकं कसं आहे त्याचं? डोकं आणि केस पांढरे शुभ्र आहेत. आता प्रत्येकाला थोडासा अर्थ आहे, नाही का? सोन्याचा पट्टा म्हणजे त्याचं देवत्व, तो राजा आहे, राजा तो हे तो प्रकट करतं. डोके आणि केस पांढरे म्हणजे त्याची शुद्धता, तो पवित्र आहे. डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत, म्हणजे न्याय करणारे डोळे आहेत, त्याचे अंतर्भेद करणारे डोळे आहेत, अंतकरण पारखणारे डोळे आहेत, असे त्याचे डोळे आहेत. त्याची ध्वनी अनंत जलप्रलाहांच्या ध्वनीसारखी, जी आपण जलप्रलाह म्हणजे काय? अधिकार वाणीने तो बोलतो. अधिकार आहे त्याच्याकडं, त्या वाणीने तो बोलत आहे. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण तलवार निघते. म्हणजे काय? हां, तोंडातून तलवार म्हणजे तो शब्दाने, त्याच्या वचन जे दिले त्याने तो शेवटी न्याय करणार आहे. त्यासाठी ती तोंडातून निघालेली तलवार आहे. त्याच्या उजव्या हातामध्ये काय आहेत? उजव्या हातामध्ये 7 तारे आहेत. तारे म्हणजे काय आहेत? तारेचा अर्थ काय? जे मंडळीचे वडील आहेत. आता ह्या समया म्हणजे मंडळ आहेत आणि मंडळाचे जे वडील किंवा जे प्रेषित आहेत, जे याजक आहेत, ते 7 तारे त्याच्या हातामध्ये आहेत. प्रत्येक मंडळीचा एक याजक, असे 7 मंडळाचे 7 तारे. ते तारे म्हणजे याजक त्याच्या हातामध्ये आहेत, बरोबर ना? त्याचं मुख परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखं आहे.
आणि म्हणून तो म्हणतो, मी याला असं पाहिलं तर तो मेल्यासारखा मी त्याच्या पायापाशी पडलो. आणि मग त्याने मला उठवलं आणि तो काय म्हटला, भिवू नकोस, पहा मी मेलो होतो तरी मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. मी अल्फा व ओमेगा आहे, बरोबर, असं त्यांनी म्हटलं. आणि मग त्याला त्याने उठवलं. तर हा झाला मनुष्याचा साक्षात्कार, बरोबर ना, मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार. इथे पहिला अध्याय संपतो आणि त्या ठिकाणी तो त्यांना सांगतो की मी जे सांगतो आता ते तू लिही, बरोबर ना, हे तू लिही. आणि कुणासाठी लिही, ज्या 7 मंडळ्या आहेत त्या म्हणजे 7 तारे. ते तो अर्थ सांगत आहे. हे 7 मंडळ्या तुला दिसतात किंवा 7 समय दिसतात म्हणजे 7 मंडळ्या आहेत. जे 7 तारे म्हणजे त्याचे 7 दूत आहेत. आता त्यांना तू लिही असं तो म्हणतो. आणि इथं पहिला अध्याय संपतो. पहिल्या अध्यायात आपण काय पाहतो, त्याचं सुरुवात आहे, त्याची पत्राची सुरुवात आहे. सुरुवात तो करतो, सर्वांना कृपा शांती असो नमस्कार करतो. आणि मनुष्याचा पुत्राचा साक्षात्कार हा पहिल्या अध्यायात आपण पाहतो. दुसऱ्या अध्यायात आता त्या मंडळ्यांविषयीचं वर्णन आपण पाहते. दुसऱ्या अध्यायामध्ये पहिल्या 4 ज्या मंडळ्या आहेत इथपर्यंत त्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहत आहोत, बरोबर ना. आणि म्हणून इथं आपण मागचे जे रिव्हिजन केले तेच फक्त थोडक्यात बघू आणि मग आपण पुढे जाऊया. पहिली इफिसीतील मंडळी. इफिसीतील मधला दोष काय होता, त्यांनी आपली पहिली प्रीती सोडली होती. सर्व काय ते करत होते. ते म्हणतात तुझा कष्ट मला माहिती आहे, तू परिश्रम करतोस, तुला दुर्जन खपत नाही, त्यांना तू दूर ठेवलेला आहेस, तू टिकून राहिलास, तुझा धीर मला ठाऊक आहे, खूप चांगल्या गोष्टी तू केल्यात. पण एक गोष्टीबद्दल मला तुला दोष देणं आहे आणि ती म्हणजे तू आपली पहिली प्रीती सोडलेली आहेस. जी माझ्यावर तू पहिली प्रीती करत होतास, जे आतोनात प्रेम तुझं होतं, माझ्याबद्दलची जी आस्था होती, जी कळकळ तुझ्यामध्ये होती, ती प्रीती आता थंडावलेली आहे. आता तुझ्यामध्ये काय झाले, नुसतं रूढी परंपरा, वर्षानुवर्षे जे सणवार तुम्ही करता, सण पाहता, पण तू माझ्याबद्दलचं प्रेम तुझं कमी झाले, याबद्दल तुला दोष देणं आहे. आणि म्हणून तू कुठून पडलास, पतन पावलास, जे तू आठवण ठेव म्हणतो. आणि जे आहे त्याला सावरून धर, म्हणजे पहिल्यासारखी पुन्हा प्रीती कर. नाही केली तर काय होईल, पश्चाताप करतो. पश्चाताप नाही केला तर मी येईल आणि तुझ्यातून ती समय काढून टाकल. समय काढून टाकल म्हणजे तुझ्यावरचा जो माझा अभिषेक आहे, माझी समक्षता आहे, माझं अस्तित्व तुझ्यामध्ये आहे, माझं गौरव जे तुझ्यामध्ये आहे तेच मी काढून देईल. आणि जर देवच त्या मंडळीमध्ये नसेल, त्या मंडळीचा अस्तित्वाचा उपयोग आहे का, कधीच नाही. ज्यावेळेस एकदा रानावनातून भटकंती करत इस्रायल लोक चाललेले होते आणि त्यावेळेस त्यांनी मोशे डोंगरावर गेला. त्यावेळेस 40 दिवस आणि 40 रात्र तो डोंगरावर होता. कशासाठी गेला होता तो डोंगरावर, 40 दिवस 40 रात्र? काय केलं त्यावेळेस तिथं त्यांनी, हां, आणि काय मिळालं त्याला, तिथं त्याला नियमशास्त्र मिळालं. परमेश्वराने त्याला नियमशास्त्र 10 आज्ञा सर्व दिले. आणि 40 दिवसानंतर खाली आल्यावर त्यांनी काय पाहिलं, खाली हे लोक काय करत आहेत, त्यांनी सोन्याचं वासरू केलं, मूर्ती पुरत नाच गाणे चालू आहेत, तमाशा चालू आहे, सगळं त्यांनी पाहिलं. त्यावेळेस रागाने त्यांनी त्या 10 आज्ञा फेकून टाकल्या. आणि त्यावेळेस तो खूप त्यांच्यावर चिडला. त्यावेळेस परमेश्वर म्हटला, हे मोशे तू बाजूला हो, मी या सर्वांना भस्म करल आणि तुझ्यातून मी एक नवीन राष्ट्र निर्माण करेल. पहा, मोशेला खूप चांगली संधी चालून आली होती. बऱ्याच वर्षापूर्वी परमेश्वराने त्याचा दास अब्राम ह्याला हेच अभिवचन दिलं होतं. काय अभिवचन दिलं होतं, की मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करीन, तू राष्ट्र समूहाचा जनक होशील, मी तुमचा देव होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल, असं अभिवचन परमेश्वराने अब्रामाला दिलं होतं. आता परमेश्वर ह्या लोकांना पाहून त्याचं अभिवचन मोडण्यास तयार झाला. तो काय म्हटला, मी जे अब्रामाला अभिवचन दिलं ते ह्या लोकांना मी आता भस्म करतो आणि तुझ्यापासून मी एक राष्ट्र तयार करतो. म्हणजे आज जे आपण अब्रामाला विश्वासणाऱ्यांचा पिता म्हणत होतो, तर मोशेकडे एक संधी आली होती. आपण काय म्हटलं असतो, मोशे आमचा पिता आहे. जर मोशे त्याला हो म्हटलं असतं तर, की प्रभू तू म्हणतोस तसं कर, तू काय कर, हे सगळ्या लोकांचा नाश कर आणि माझ्यापासून एक नवीन राष्ट्र तू तयार कर. कारण परमेश्वर त्याला विचारत होता, म्हटला होता तो त्याला. पण मोशेसारखा नम्र मनुष्य कोणी नाही असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. तो नम्र होता आणि म्हणून एवढी नामी संधी चालून आलेल्या असताना त्याचं नाव सर्वत्र झालं असतं, की त्याच्यापासून एक राष्ट्र निर्माण केलं, त्यांनी लोकांची सोडवणूक केली आणि परमेश्वराने त्याला एवढं मोठं स्थान दिलं. असं न म्हणता मोशेने काय केलं माहिती आहे का, त्याने त्या ठिकाणी पालथा तो पडला, भूमीवर पालथा पडला. आणि मोशे परमेश्वराला म्हणतो, हे परमेश्वरा, हे सर्व लोकांनी तुझ्या विरुद्ध पाप केलं आहे, त्यांनी तुला दुखावलेलं आहे, परंतु तू त्यांना क्षमा कर अशी मी तुला विनंती करतो. आणि तू जर त्यांना क्षमा केली नाहीस तर तुझ्या जीवनी पुस्तकात जे माझं नाव लिहिलेलं आहे ते तू खोडून टाक. पहा मोशे काय करत आहे.
तो माझं जे नाव जीवनी पुस्तकात लिहिलं आहे ते तू खोडून टाक, मला जीवनी पुस्तकातून काढलं तरी चालेल, पण ह्या लोकांना तू क्षमा कर. आणि ह्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये की तो सगळ्यात नम्र होता. ज्या लोकांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली, बंडखोरी केली, ते म्हटले तुलाच काय देव सापडला का, आणि हाच काय आमचा म्होरक्या आहे का, आम्ही परत आता मिसर देशात जातो असे ते म्हटले होते. आम्ही आता एक नवीन नेता निवडतो आणि परत मिसर देशात जातो. हिथं आमचा जीव कासाविसाला आलेला आहे, हिथं आम्हाला मांस खायला मिळत नाही, हिथं नुसतं आम्हाला मान्ना खाऊन आता हलकं खाणं खाऊन मला कंटाळा आलेला आहे. आम्हाला तिकडचे काकड्या, गाजर, खरबुजे, मासे फुकट आम्हाला मिळत होते, त्याची आम्हाला आठवण होती, असे लोक म्हणणं होतं. 430 वर्ष गुलामगिरी केली, जीव वेठाकाठीस आला, आक्रोश करू लागले. त्यांचं दास्य इतकं बिकट होतं की त्या परमेश्वराकडे ते आक्रोश करत होते. हे सर्व ते विसरले. किती मोठ्या दास्यातून आपण बाहेर आलो हे ते विसरले. पण त्यांना मिसर देशातून काय खातो हे त्यांना आठवू लागलं, कारण ते म्हणतात ते नुसता मान्ना खाऊन आता आम्हाला कंटाळा आलाय. म्हणजे असे कुरकुर करणारे लोक, मोशेविरुद्ध गाऱ्हाणे करणारे लोक, ह्याच लोकांविषयी मोशे म्हणतो प्रभू त्यांना तू क्षमा कर, नाही तर माझं नाव तू जीवनी पुस्तकातून काढून टाक. असे किती नेते, किती देवाचे सेवक आज आपल्याला भेटतील की जे स्वतः लीन होऊन त्या मंडळीला पुढं करायला तयार आहेत की प्रभू या मंडळीला तू क्षमा कर, माझं तू काय केलं तरी चालेल, माझं अस्तित्व नष्ट झालं तरी चालेल, पण ह्या लोकांना तू राख. आणि मग परमेश्वर म्हणतो तू आता किती नम्र आहेस, तू किती महान आहे, तू किती मोठा आहेस हे मला आता समजलं. आणि परमेश्वर म्हणतो मी तुमच्याबरोबर चालेन, इथून पुढं मी तुमच्याबरोबर चालेन. तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणतो हे परमेश्वरा, तू जर आमच्याबरोबर येत नसेल तर इथून पुढं आम्हाला नेऊच नको, कॅन्सल द ट्रिप, आम्ही इथून पुढे जाणारच नाही. जर तू आमच्याबरोबर नसशील तर आम्ही इथून पुढे जाणार नाही. म्हणून परमेश्वराचं अस्तित्व किती महत्त्वाचं आहे हे मोशेने जाणलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो जर समयच काढून घेतली, परमेश्वर मंडळीतून बाहेर पडला, तर मंडळी किती छान चौकी असू दे, मोठी मंडळी असू दे, धर्माचरण करणारे असू दे, सणवार पाळणारे असू दे, मोठं नाव झालेलं असेल, जिवंत असे मंडळी लोक म्हणणारे असतील, पण देवच नाही, समज नाही तर काय करणार. आणि म्हणून तो म्हणतो पश्चाताप कर, नाहीतर ही समय मी तुझ्यातून काढून टाकेल. हे वचन आम्हा प्रत्येकाला लागू पडतं, आमच्या मंडळीला लागू पडतं, आमच्या कुटुंबाला लागू पडतं. तो तुम्ही जर पश्चाताप केला नाही, माझ्यावर पहिली प्रीती केली नाही, तर तुमच्या कुटुंबातून मी आपली समय काढून टाकेल. जो माझा आत्मा मी तुमच्यावर ठेवलेला आहे, माझ्या आत्म्याचा अभिषेक तुमच्या कुटुंबावर आहे, माझ्या प्रीतीचं वेष्टन तुमच्या भोवती आहे, मी तुमच्या कुटुंबाला रक्तानं खंडून घेतलेलं आहे, त्यातली समय जर मी काढून घेतली तर काय त्या कुटुंबाचा उपयोग आहे. आणि प्रत्येक कुटुंब हे मंडळीचं प्रतिबिंब आहे. जसं कुटुंब तशी मंडळी होणार, कुटुंबात जे चालतं तेच मंडळीत घडणार आहे. त्यामुळे कुटुंब हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सैतानाला पूर्णपणे माहीत आहे. आणि म्हणून सैतान काय करतो, प्रत्येक कुटुंबावर घाला घालतो. प्रत्येक कुटुंबाला माहिती आहे, कुटुंब मोडकळीला आलं की मंडळी उद्ध्वस्त होते, हे सैतानाला माहिती आहे. आणि म्हणून नवरा बायको, पालक आणि मुलं, बहीण भावंड, भाऊ भाऊ यांच्यामध्ये वितुष्ट आलेलं आहे, गैरसमज पसरलेले आहेत, मतभेद आहेत, शाब्दिक चकमक होत आहेत, गैरवर्तन चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी मंडळी कुटुंबामध्ये का होतात, सैतानाला माहिती आहे. हिथं आपण गाव घातला की मंडळी सगळी उद्ध्वस्त होते. आणि म्हणून तो म्हणतो समय काढून घेईल मी, तुम्ही काळजी घे. परंतु त्याच्यामध्ये काही लोक असे आहेत की जे विजय विश्वासू लोक आहेत, त्यांनी ही पहिली प्रीती सोडलेली नाही, त्यांनी अजून ते टिकून धरलेलं आहे. अजूनही किती जरी त्यांना संकट आले, अरिष्ट आले, सैतानी हल्ले त्यांच्यावर झाले, तरी त्यांनी काय केलेले, ती पहिली प्रीती टिकून धरली. तो म्हणतो असे जे विजय पावणारे लोक आहेत त्यांना मी काय करल, देवाच्या भागे जे जीवनाचे झाड आहे त्या जीवनाच्या झाडाचं फळ मी त्यांना खायला देईल. जे आपण उत्पत्तीमध्ये पाहिलं की जीवनाचं झाड त्या वाट त्याची बंद करण्यात आली होती, ज्वालाधारी तरवार त्या आपण लावून त्याची वाट बंद केली. तो म्हणतो मी ती वाट पुन्हा खुली करेल आणि जीवनाच्या झाडाचं फळ म्हणजे सार्वकालिक जीवन त्यांना प्रतिफळ असं देईल. समजलं नाही. इफिस्काराचं पत्र पुढे स्पर्णाविषयी तो काय दोष तिचा लावत नाही, ते आपल्याला दोष लावलेला पवित्र शास्त्रात तरी दिसत नाही. त्यामुळे पश्चातापाचा प्रश्न नाही. पण तिथं काही लोक विजय मिळवणार आहेत. जे विजय मिळवतात त्यांना तो काय म्हणतो, तुमच्यावर दुसऱ्या मरणाची बाधा येणार नाही. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं प्रत्येक विश्वासणाऱ्या जीवनामध्ये एक तर 2 जन्म आहेत किंवा 2 मृत्यू आहेत, नाही का. 2 वेळा जन्मलं म्हणजे शारीरिक जन्म आणि नवा जन्म असं जर झाला तर एकदाच मरण, ते म्हणजे शारीरिक मरण. आणि जर एकदाच आमचा जन्म झाला म्हणजे शारीरिक मरण, आम्ही मातेच्या उदरातून बाहेर आलो, पण आमचा नवा जन्म झाला नाही, दुसरा जन्म झाला नाही, तर 2दा मरण आहे. शारीरिक मरण आणि दुसरं मरण जे सार्वकालिक मरण म्हणजे अग्नीचा सरोवर, बरोबर ना. तर त्यामुळं ज्यांचा 2दा जन्म झाला आहे
मातेच्या उदरातून जन्मलेत आणि ज्यांचा नवा जन्म झालेला आहे, जे ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहेत, नव्या कराराचं जीवन जे जगतात, त्यांना दुसऱ्या मरणाची बाधा येणार नाही. त्यातून मी तुमचं संरक्षण करेल असं तो म्हणतो. बरोबर. मग परगम येथील मंडळी, त्याच्यामध्ये बलामाचं शिक्षण देणारे, म्हणजे आपण पाहिलं बलामाचं शिक्षण म्हणजे त्याला धन, संपत्ती, पैसा, सन्मान हे त्याला पाहिजे होतं. त्यामुळे तो परमेश्वराविरुद्ध वागला. त्या लोकांना शाप देण्यासाठी तो निघाला होता. आणि म्हणून बलामाचं शिक्षण देणारे जर मंडळीमध्ये असतील की जे जगी गोष्टीमध्ये रममान झालेत, मार्गभ्रष्ट झालेले आहेत, लोकांना मूर्तीपूजा, जारकर्म, पैसा ह्याच्यामध्ये जे त्या ठिकाणी फसवतात, तसे जर असेल तो काय म्हणतो, पश्चाताप कर, नाही तर मी येऊन तलवारीने तुमच्याशी लढेल. आता तलवारीने लढेल म्हणजे आपण पाहिलं तलवारीचा अर्थ काय होतो, तुमचा वचनाने मी न्याय करेल. जे माझे न्यायाचे वचन आहेत त्याच्याद्वारे मी तुमचा न्याय करणार आहे असं त्या ठिकाणी तो सांगत आहे. त्यामध्ये जर काही विजय असणारे लोक आहेत, थोडके फार लोक की जे बलामाचं शिक्षण ऐकत नाहीत आणि त्याच्या विरुद्ध देवाच्या बाजूने ते उभे राहिलेले आहेत, त्यांच्याविषयी तो काय म्हणतो, मी त्यांना काय देईल, मानना देईल. आणि मानना म्हणजे आपण मागच्या वेळेस पाहिलं, मानना म्हणजे काय, जो स्वर्गीय मानना त्याला मिळाला. आपण येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याला सैतानाने परीक्षा घेतली, तो काय म्हणतो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. म्हणजे हे मानणं जो आहे तो देवाच्या मुखातून निघणारा शब्द म्हणजे आमचे जे वचन आहेत, बरोबर ना, ते वचन. मला वाटतं स्तोत्रामध्ये एक म्हटले, तुझे वचन कसे आहेत, मधासारखे, मधाहून गोड आहेत. मला वाटतं कशा, स्तोत्र 19 आहे का बघा बरं, 19 मध्ये फार सुंदर वचन आहे त्या ठिकाणी. तुझे वचन मोहळातून पाझरणाऱ्या मधासारखे आहेत. स्तोत्र 19 काढा बरं. किती वचन आहे, वाचा. हे वचन मधापेक्षा गोड आहेत, नाही का. आणि तसंच हा मानना जो आहे, जो आपल्याला जीवन देतो, जो आपल्याला सामर्थ्य पुरवतो, तो मानना म्हणजे देवाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द, त्याला मी तो मानना देईल, बरोबर ना. आणि त्याला मी एक पांढरा खडा देईल. मागच्या वेळेस आपण पाहिलं पांढरा खडा देणं म्हणजे एखाद्या राजाने जर आपल्या प्रजेतील एखाद्या व्यक्तीला पांढरा खडा किंवा त्याची अंगठी दिली तर तो सन्मानित होतो, त्याचं गौरव होतं, नाही का. असा तो सन्मानाचा तुला त्या ठिकाणी मी वारसा देईल असं परमेश्वर म्हणतो. थुवीदारातील मंडळी, तिथे कोण आहेत, इस्बेल सारखे मूर्तीपूजा आणि जारकर्म रावणारे काही स्त्री त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तो म्हणतो ह्या गोष्टीचा मला वीट आहे. जारकर्म आणि मूर्तीपूजा अशा दोन त्या ठिकाणी पाप आहेत की ज्याचा परमेश्वर तिरस्कार करतो. त्याला सर्वात जास्त घृणा कशाची, मूर्तीपूजा, म्हणजे देवाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाची पूजा करणं, ह्याचा अर्थ मूर्तीपूजा, त्याचं त्याला वीट आहे. आणि जारकर्म, तो ह्या दोन गोष्टी तू सोडून दे, नाहीतर पश्चाताप केला नाही तर मी काय करेल, तुला मोठ्या संकटात टाकेल. ओके. आणि त्यातून काही विजय मिळणारे लोक आहेत त्यांना तो काय म्हणतो, मी त्यांना मोठ्या राष्ट्रांचा अधिकार देईल. काय, एक नवीन स्वर्गीय यरुशलेम आहे, त्याच्यामध्ये आपल्यासारखंच एक गव्हर्नमेंट आहे, त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी संस्था आहे, नाही का. त्या ठिकाणी काही पदं आहेत, काय पदाधिकारी असेल, त्याच्यामध्ये एक राष्ट्राचा अधिकार मी तुला देईल असं त्या ठिकाणी तो आश्वासन देतो. सार्दिस येथील मंडळी, तो म्हणतो ती मंडळी जिवंत आहे असं तुझ्याविषयी म्हणतात, पण मी तुला सांगतो ती मेलेली आहे. म्हणजे ती एक ढोंगी मंडळी आहे. आव दाखवतात, नुसतं दाखवतात की आम्ही खूप जिवंत आहोत, आमच्याकडे सगळं चालू आहे, देव आमच्यामध्ये आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न लोकांना करतात, पण खरं तर देवाच्या दृष्टिकोनातून ती मेलेली मंडळी आहे. आणि तो म्हणतो पश्चाताप कर, पश्चाताप नाही केला तर मी चोरासारखं तुझ्यावर चालून येईल. आणि जे देव जर आमच्या वेळ प्रतिकूल असला तर आम्हाला अनुकूल कोण आहे, देव जर आमच्या विरुद्ध गेला तर आम्हाला कोण वाचवणार, नाही का. त्या शोले पिक्चर आपण कधी पाहिला असेल, नाही का, त्यामध्ये तो विलन एक दाखवलाय, त्याचं नाव काय आहे, गब्बर. आणि त्यांचा सगळ्यांना दरारा असतो, सगळं गाव त्याला घाबरत असतं, कारण त्याच्याकडं काही गुंड आहेत किंवा काय म्हणतात त्याला, काही डाकू असतात आणि ते नेहमी लुटालूट करतात आणि कोणी त्यांना थारा देत नाही. मग एकदा तो चिडतो आणि त्या गावकऱ्यांकडे येतो, तो म्हणतो तुम्ही धान्य द्यायचं बंद केलं असतं त्यांनी. मग तो काय म्हणतो, गब्बर के ताप से तुम्ही एक ही आदमी बचा सकताय. हा गब्बर जो क्रोधाविष्ट झालेला आहे त्यापासून तुम्हाला एकच मनुष्य वाचू शकतो, कोण, खुद गब्बर. तसंच आहे, तसंच देवाचं आहे. देव जर तुमच्या विरुद्ध गेला तर कोण वाचवणार, फक्त देवच तुम्हाला वाचू शकतो, बरोबर ना. त्यामुळे खूप महत्वाचं आहे. तो म्हणतो मी चोरासारखं तुझ्यावर येईल आणि मी जर तुझ्यावर चालू ना, तो कोण तुला वाचवणार, भस्म होऊन जाशील तू. इब्री लोकास पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, जिवंत देवाच्या हातात सापडणं किती भयंकर आहे, कारण आमचा देव भस्म करणारा अग्नी आहे.
तो भस्म करून टाकतो, तुमची राग देखील सापडणार नाही. असा आमचा देव आहे. देव क्रोधाविष्ट आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. बरेचदा आम्ही काय म्हणतो देव प्रीती आहे, तो दयामय आहे, मंदक्रोध आहे, दयाळू आहे, क्षमाशील आहे. हे सगळं आम्ही चोथून चोथा झालाय. तो लहानपणापासून आम्ही तेच ऐकतो देव प्रीती आहे. योहान 3:16 सगळ्यांच्या पाठ आहे, बरोबर ना? योहान 3:16 सगळ्यांना माहिती आहे ना? थोडंसं खाली जा, 15-20 वचनं खाली. योहान 3:26 वाचा बरं. काय योहान 3:16 तर सगळ्यांना माहिती आहे देव प्रीती आहे. योहान 3:26 काय लिहिलंय बघा बरं. हां वाचा. हां एक मिनिट वाचा बरं काय. 36 वचन, योहान 3:36 वाचा. हां हां योहान 3:36 काय म्हणते? जो पुत्राला स्वीकारतो त्याला जीवन मिळेल, पण जो पुत्राला ओळखत नाही त्याच्या ठाई काय येतो? देवाचा क्रोध त्याच्यात येतो. योहान 3:36 कोणाचाच पाठ नाही, कारण आम्हाला त्या कारण लोकांनी कारण काय बरेचसे देवाचे सेवक ते त्याविषयी बोलतच नाहीत. योहान 3:16 सगळ्या जगाला माहिती योहान 3:16, पण योहान 3:36 ह्याच्याकडे मग लक्ष द्या. देवाचा क्रोध त्याच्यावर येईल. ज्याला पुत्र माहिती आहे त्याला जीवन मिळालेलं आहे, ज्याला पुत्र माहीत नाही देवाचा क्रोध त्याच्यावर येईल. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, तो आमच्यावर चालून येईल आणि चोरासारखा चालून. तो क्रोधाविष्ट देव हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, बरोबर ना? पण तो म्हणतो काही लोक तुमच्यामध्ये विजय मिळवणारे आहेत. मग ते जर विजय मिळवणार असेल तर मी त्यांना काय देईल? त्यांचं नाव मी जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही. फक्त ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहेत तेच फक्त सार्वकालिक जीवनात जाण्यास लायक आहेत, पात्र आहेत. जर चुकूनही तुमचं नाव तिथं खोडलं गेलं तर मग काय होईल? त्या ठिकाणी तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा दरवाजा बंद केला जाईल. आणि लक्षात ठेवा, त्या देवाकडे खोड रबर आहे बरं का. स्वर्गात पण एक खोड रबर आहे. कधीही तो नाव खोडू शकतो. आता आपण चांगल्या मार्गाने चाललेलो आहे, परंतु कधी ज्यावेळेस एक शर्यत होते ना, शर्यत जीवन एक धाव आहे, लक्षात घ्या. आणि धावेचा एक नियम आहे. समजा एक मॅरेथॉन किती किलोमीटरचे असते साधारण? फुल मॅरेथॉन किती? नाही आपले नॉर्मल इंटरनॅशनल मॅरेथॉन जे आपण धावण्याची शर्यत म्हणतो, मी धावण्याची शर्यत किती? मॅरेथॉन मीटर नाही, मॅरेथॉन ती हे 100 एवढे नाही. 42 किलोमीटरची रेस असते. मग ती वाकडं तिकडे कुठूनही जाते. आता जर 42 किलोमीटरची रेस आहे, 100 लोक भाग घेत आहेत लक्षात, आणि तुम्ही ठरलं आपण चला आता मॅरेथॉन जिंकायचे, तुम्ही एकदम सुसाट निघाला सुरुवातीला. जे तज्ज्ञ लोक असतात, जे खरंच स्पर्धक असतात, धावपटू असतात, ते काय करतात? सुरुवातीला हळूहळू जातात. कारण त्यांना माहिती आहे प्रॉब्लेम कुठे येतो? शेवटी येतो. शेवटी आपल्याला ती ताकद राहिली पाहिजे म्हणून तो सुरुवातीला हळूहळू जातात, शेवटी ते वेग घेतात. आणि जे थोडेसे बालिश असतात, अज्ञानी असतात, किंवा ज्यांना माहीत नसते, सुरुवातीला जोरात पळत जातील, 2-3 किलोमीटर पहिले असतील, आणि नंतर जे दमून छाक होतात. तर त्यामुळं धावेचा नियम असा आहे, तुम्ही सुरुवातीला किती लांब पळा, अर्धी रेस लांब पळा, उपयोग नाही. तुम्हाला जो शेवटपर्यंत टिकतो तोच तरतो. आणि म्हणून शेवटपर्यंत टिकणं महत्त्वाचं आहे. आम्ही सुरुवात तर चांगली करतो, पण काय आता टिकणं महत्त्वाचं आहे. कारण मध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी पडला तर ते तुमचं नाव खोडण्यात येईल. आपण बरेच जणांनी सुरुवात चांगली केली, पण जर शेवटपर्यंत पोहोचू शकला नाही, तुमचं नाव. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 100 मीटरची रेस कोणीतरी आता म्हटलं, तिथं 6 स्पर्धक असतात नाही का, ट्रॅक असतो तुमचा, आणि त्या 6 जण त्या ट्रॅकवर पळायला लागतात, धावतात. तो मधला जो असतो तो अगदी जोरात पळतो आणि पहिला येतो, त्याला असं वाटतं की आपण फर्स्ट आलेलो आहे. पण ज्यावेळेस बोर्ड बघतो त्याचं नाव तिथं नसतं. का बरं असं झालं असेल? पहिला तर आला तो, पण नाव तर तिथं नाही. असं कधी होऊ शकतं का? का बरं? काय फॉल झाला असेल त्याचा? ट्रॅक एक पाऊल त्याचं असं झालं की ट्रॅक बदलून त्याचा एक पाऊल तिकडं पडलं, आणि म्हणून काय झालं, जरी पहिला आला तरी काय होईल? फेल होईल. कारण का? त्यांनी ट्रॅक बदलला आहे. त्यामुळे ट्रॅक बदलून पण उपयोग नाही. जो ट्रॅक आहे ना, आमचा ट्रॅक कोणचा आहे माहिती आहे का तुम्हाला? येशूने म्हटलेलं आहे, कसं आहे? दरवाजा अरुंद आहे, मार्ग संकुचित आहे, तो जीवनाकडे जातो, पण काय त्याच्यावर जाणारे
थोडके आहेत, हाच तर प्रॉब्लेम आहे. आणि दुसरीकडं दरवाजा रुंद आहे, मार्ग पसरट आहे, जाणारे पुष्कळ आहेत, पण तो नाशाकडे जातो. त्यामुळे फार थोडके लोक आहेत की जो ट्रॅक सोडत नाहीत. बरेच जणांनी काय केलं, सुरुवातीला चिंचवड ह्याच्यातून जायलेत आणि नंतर ट्रॅक सोडून आता पसरट मार्गावर गेलेत. बरेच जणांनी काय केलं माहिती आहे का, अरुंद दरवाजातून आत गेलेत पण तिथंच थांबलेत. वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 10 वर्ष झाले, ते दरवाजातच थांबलेत. त्यांना वाटतं आपण जिंकू. ख्रिस्ती जीवन नुसतं दरवाजातून आत जाणं नाही, पुढं संकुचित वाट पण आहे. ती रोज ती वाट चालायला पाहिजे. तुम्ही जर ती वाट चालली नाही, प्रगती केली नाही तुमच्यामध्ये, तर तुम्ही शेवट पोहोचणार कसं? तुमचं नवा जन्म झालाय पण काय तुम्ही तिथंच आहेत. 10 वर्षापूर्वी तेच पाप करत होता, आता तेच पाप करतात, त्याच लेवलला तुम्ही आहेत. कुठेही प्रगती नाही. प्रगती नसेल तर तुमचं प्रगतिशील जीवन पाहिजे. रोजच्या रोज तुम्ही दररोज वधस्तंभ उचलून स्वतःला त्या नाकारून तुम्ही वधस्तंभ उचलून गेलं पाहिजे. प्रगती झाली पाहिजे. आणि म्हणून मागच्या वेळेस मी एकदा सांगितलं होतं की एक पालकाला 2 मुलगा होता आणि तो मुलगा कॉन्व्हेंटमध्ये गेला. पहिलीत गेला आणि वर्गात पहिला नंबर आला. त्यामुळे इतके ते आईवडील खुश झाले. सगळ्यांना त्यांच्या आजूबाजूला श्रीमंत होते, पेढे बिडे वाटले त्यांच्या सोसायटीमध्ये, सगळ्यांना पेढे वाटले. आणि जो 5 वर्ष गेल्यानंतर आता हा मुलगा परत पहिला आला. पण आईवडील एकदम नाराज, आई तर रडायलाच लागली, सगळे दुःखी. सगळे म्हणाले, अरे मागचं पहिला आला होता त्यावेळेस पेढे वाटले होता, 5 वर्षांनी पहिला आला, का नाही तू पेढे वाटत? ते म्हटले, आलाय पहिला पण अजून तो पहिलीतच बसलाय. 5 वर्ष झाले त्याच वर्गात आहे अजून. कोणत्या वडिलांना आनंद वाटला मुलगा पहिला आल्याचं? जर त्या मुलामध्ये प्रगती नाही, 5 वर्षापासून पहिलीतच बसलाय, तर कोणत्या आई वडिलांना चांगलं वाटेल? तो स्वर्गीय पिता आम्हाला बघतो, हा माझा दास, ही माझी दासी, गेले 5 वर्षापासून पहिलीतच आहेत, बालिशपणाने जीवन जगत आहेत, तेच पाप पुन्हा करतात, शरीराने वाढलेत, बुद्धीने वाढलेत, नोकरीमध्ये पगार वाढलाय, इन्क्रीमेंट झालंय, पण आध्यात्मिक जीवनात तिथंच काहीच प्रगती नाही. असं जर आमचं जीवन असेल तर काय, नाही का? त्यामुळे आम्हाला प्रगतिशील झालं पाहिजे, नाही तर मग जीवनाच्या पुस्तकातून आमचं नाव खोडलं जाणार आहे. फिलाडेल्फिया मंडळीमध्ये काय दोष नाही, परंतु तो म्हणतो, जो विजय मिळवेल त्यांना मी काय करल? देवाच्या मंदिराचा स्तंभ, त्याच्यावर माझ्या देवाचं नाव, मंदिराचं नाव आणि माझं स्वतःचं नाव मी तिथं लिहिल. आणि स्तंभ काय काम करतो? सगळ्यात महत्त्वाचं काम काय असतं स्तंभाचं? आधार देणं. त्या स्तंभावर तर सगळं अवलंबून असतं. म्हणजे त्याच्या स्वर्गीय राज्यामध्ये एक मोठा आधार देणारं, बाकीच्या लोकांना आधार देणारं असं तर आमचं जीवन तो करेल, असं त्या ठिकाणी तो सांगत. आणि शेवटी लावदिकिया मंडळी तो म्हणतो, तू कोमटही नाही आणि तू उष्ण नाही, तू उष्णही नाही शीत नाही, तू कोमट आहेस म्हणून मी तुला ओकून टाकलेलं आहे. तू म्हणतेस की मी श्रीमंत आहे, माझ्या ठाई काही उणं नाही, पण मी तुला सांगतो की तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा आणि उघडा वागडा आहेस. म्हणजे दिसायला त्या ठिकाणी तो खूप श्रीमंत दिसत होता लोकांना, पण परमेश्वर त्याला पाहतो त्यावेळेस अगदी उलटी दशा आहे, दरिद्रीचा, कंगाल, कफलक झालेला आहे. कशा बाबतीत? आध्यात्मिक बाबतीत, जगिक बाबतीत नाही, आध्यात्मिक बाबतीत. वचनाची त्याला ओळख नाही, खोलवर जाऊन वचन ऐकण्याची त्याला इच्छा नाही आहे, नुसतंच वरवर आपल्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, लोकांना दाखवण्यासाठी धार्मिक जीवन जगतोय, पण अंतःकरणाची शुद्धता नाही, आत्मिक शुद्धता नाही, असे त्यांचं जीवन आहे. आणि म्हणून तो म्हणतो, तू जर आस्था बाळगली नाही आणि पश्चाताप केला नाहीस तर तुला कठीण समय येईल. आणि जे विजय मिळवतील त्यांना मी काय करेल? जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याच्या राज्यासनावर बसलो, तसा जो विजय मिळवेल त्याला मी आपल्या राज्यासनावर बसू देईल, असे येशू म्हणतो. ज्यावेळेस जगामध्ये होता तो काय म्हटला माहिती आहे का शिष्यांना? ह्या जगात तुम्हाला क्लेश होतील. तो स्वतः सांगतो, तो म्हणत नाही की तुम्ही समृद्ध व्हाल, संपन्न व्हाल, तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल, पैसा मिळेल, तुमचे सगळे कष्ट जातील, माझ्याकडे आले की तुमचे सगळे संकट दूर होतील, असं अजिबात म्हणत. ह्या जगात तुम्ही जर मला अनुसरलं, माझ्या मागे आले, तर तुम्हाला क्लेश होणार, हे ख्रिस्ताचं वचन आहे. आणि म्हणून ह्याच्या व्यतिरिक्त जर कोणी दुसरी स्वार्थ सांगत असेल तर संत पौल म्हणतो, स्वर्गातील देवदूतांनी येऊन जर वेगळी स्वार्थ सांगितली त्याचं ऐकू नका, कारण ते दिशाभूल करणारी आहे, तुम्हाला वेगळ्या मार्गाने नेणारी आहे. आणि एखादा देवाचा सेवक जर हे सांगतो तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल, कारण तुम्हाला त्या ठिकाणी फरक जाणवण्याची तुमची क्षमता नाही आहे. आणि म्हणून देवाच्या वचनाकडे पारख व्हा. देवाच्या वचनामध्ये तो काय सांगतो का खरं आहे का हे पहिलं पहा. कुणी काय सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, कारण खोटे ख्रिस्त बरेच उठलेले आहेत, खोटे शिक्षक उठलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला क्लेश होणार, 100% होणार. तुमच्या इच्छेप्रमाणे कुठलाही राजकीय पक्ष निवडून येणार नाही, तुमच्या इच्छेविरोधच होणार आहे, कारण तुम्हाला क्लेश होणार आहेत. ते देवाचं वचन आहे ते.
पण तो काय पुढं काय म्हणतो, पण धीर धरा कारण माहिती आहे काय ते कोणाला वचन, धीर धरा कारण. आज ते वचन आपण पाठ करूयात. योहान 1 मिनिट हा, योहान 16:33 काढा बरं ते वचन. योहान 16:33 काय म्हटलं, तुम्हाला जगात क्लेश होतील पण धीर धरा कारण कारण मी जगाला जिंकले आहे. तो काय म्हणतो, जसा मी विजय मिळवेल, जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याच्या राज्यासनावर बसलो, जसा जो विजय मिळवेल त्याला मी आपल्या राज्यासनावर बसून देईल. जर तुम्ही जगाला जिंकलं, जगाला जिंकलं म्हणजे काय, जग ज्याच्या मागं चाललंय ते सोडून जर तुम्ही देवाच्या मागं गेला म्हणजे तुम्ही जगावर विजय मिळवला. जर तुम्ही जगावर विजय मिळवला तर काय प्रतिफळ मिळणार आहे, येशूच्या राज्यासनावर तुम्हाला ते शेजारी बसायला मिळेल नाही का. येशूच्या शेजारी बसायचं म्हणजे काय मोठा मान आहे नाही का. त्या स्वर्गात गेल्यावर मला कुठलाही मुकुट नको, नीतिमत्वाचं नको, जीवन, मला फक्त येशू जवळ बसायचं, अजून आपल्याला काय पाहिजे नाही का. हेच आपली इच्छा असणार आहे. आता ते 24 वडील आहेत, ते एवढे रक्तसाक्षी झाले म्हणून त्यांना मुकुट दिले. ते मुकुटाचं काय करतात, काय करतात ते वडील मुकुटाचं माहिती आहे का, काढतात ना ह्याच्या पायाजवळ ठेवतो, कोकराच्या पायाजवळ. कशाला आम्हाला मुकुट पाहिजे, तो आम्हाला त्याची गरज नाही, कोकरा आहे ना त्याच्या पायाजवळ ते मुकुट ठेवतात. तसं स्वर्गामध्ये मान सन्मान, मीच आहे, मीच फाउंडर मेंबर, असलं काय तिथं नाही बरं का. स्वर्गामध्ये तिथं सगळं 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 नम्रता आहे, तिथं लीनता आहे. तर त्यामुळं मग तुम्हाला राजस्थानावर बसायचं, हा मोठा मान मिळवायचा आहे, तर तुम्ही विजय मिळवला पाहिजे, बरोबर ना. तर आपण आता एक खोडूया आणि हे सगळ्यांना समजलं आतापर्यंत काय प्रॉब्लेम नाही. तिथं 3रा अध्याय आपल्याला समजतो. हां बोला ना. आता हा एका ह्याच्यात काय असं नाही, असं नाही. म्हणजे हे कसं आहे, आता बघा 2 गोष्टी लागू पडतात. ज्या ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतो ना त्यावेळेस त्या परिस्थितीला लागू होणारं वचन त्यावेळेस लिहिलं गेलं होतं लक्षात. परंतु हे वचन आजही आपल्याला लागू पडतं. वचन देवाचं इतकं काय म्हणतात त्याला, इतकं सत्य आहे की कुठलीही काळ असू दे त्या काळाला ते वचन लागू पडतं. उदाहरणार्थ आता आपण काय म्हणतो, हे 2000 वर्षापूर्वी लिहिलं होतं आणि तिथं असं लिहिलं होतं की पहिली प्रीती सोडली तर तू पश्चाताप कर, नाही तर मी समय काढून टाकेल. हे वचन ऐकून मंडळीने स्वतःची सुधारणा करून घ्यायला पाहिजे होती. आतापर्यंत कुणीच पहिली प्रीती सोडायला नको होती, कारण तो वचन धोक्याचा इशारा दिला होता. पण आज 2000 वर्ष झाल्यानंतर कितीतरी मंडळी अशी की ज्यांनी पहिली प्रीती सोड, 2000 वर्ष निघून गेले तरी मनुष्य काही शिकलेलंच नाही त्यातून. अजूनही आमची दशा अशीच आहे. त्यामुळे देवाचं वचन 3000-4000 वर्षापूर्वी जरी लिहिलं असेल तरी आजही ते लागू पडतं. असं ते देवाचं वचन सत्य. म्हणून हे आपल्याला आजही लागू, आपण हे घेऊ शकतो. ह्याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं आहे, बरोबर ना. आणि म्हणून जुना करार बराचसा जरी 75% जुना करार असेल त्याप्रमाणे आपण सध्या चालत नाही, आपण नवीन कराराचं जीवन जगतो. परंतु त्याच्या चुकातून आपण काही शिकण्यासारखं असतं, म्हणून तो जुना करार दिलेला आहे. नाहीतर नुसतं स्वार्थ सांगायचं असेल तर 10 शब्दात स्वार्थ संपली असती. देवाचा पुत्र मानवी देह करून आला, 33 वर्ष जगला, निष्पाप जीवन जगला, मरण पावला, मेला, उठला, तो पुन्हा येणार आहे. ह्या स्वार्थ संपते ना. बायबल 10 वाचणं सुद्धा सांगू शकलं असतं. पण एवढा का दिलाय जुना करार, की त्यामध्ये काय चुका केल्या लोकांनी, दाविदाने काय चूक केली, अब्रामाने काय चूक केली, मोशेचं काय झालं, ह्या चुका सुद्धा दाखवतात. त्यातून आपण सुधारावं ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून हे वचन आजही आपल्याला लागू पडतं. लक्ष आहे तुमच्या, ठीक आहे. ओके, आता आपण पुढचा कोणता अध्याय आहे. हां, दुसऱ्या अध्यायात कोणत्या मंडळी आहेत दुसऱ्या अध्यायामध्ये सांगा बरं, रिव्हिजन. दुसऱ्या मंडळामध्ये कोणते अध्याय आहेत. इफिस, स्मरणा, परगम आणि तुअतीरा. तुअतीरामध्ये दुसरा अध्याय संपतो. तिसऱ्या अध्यायामध्ये कोणत्या मंडळ आहेत. सार्दिस, फिलडेल्फिया आणि लावोदिकिया. समजलं. दुसऱ्या मंडळात दुसऱ्या अध्यायात 4 मंडळ आहे, तिसऱ्या अध्यायात 3 मंडळ आहे. इथं तिसरा अध्याय संपतो. आता चौथ्या अध्यायाची सुरुवात, पहिलंच वचन काय लिहिलं बघा तिथं. चौथ्या अध्यायाचं काय म्हटलंय तिथं. हां 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 काय म्हटली ती वाणी, इकडे वर ये, कारण हां ह्या नंतर घडून आल्या पाहिजे. म्हणजे आतापर्यंत तो काय सांगत होता, आत्तापर्यंत घडलेल्या गोष्टी आपण पाहिलं. प्रकटीकरणाचं पुस्तक 3 भागामध्ये विभागलेलं आहे. पहिला अध्याय जो आहे, ज्या गोष्टी होऊन गेल्या, त्यांनी मनुष्याच्या पुत्राला पाहिलं ते त्या ठिकाणी तो लिहितो. दुसऱ्या अध्यायामध्ये
ज्या होत्या, होत होत्या, म्हणजे ह्या 7 मंडळाविषयी तो दुसरा तिसरा अध्याय संपतो. आणि तिसरा आता ज्या होणार आहेत, मग ते 4थ्या अध्यायापासून 22वा अध्याय शेवटच्या, हे आता होणाऱ्या गोष्टी तो पुढे सांगत आहे. दुसरा तिसरा अध्याय ज्या गोष्टी त्यावेळेस होत होत्या त्याच्याविषयी त्याने सांगितलं आणि ह्या होऊन गेल्या होत्या. पहिला अध्याय झाला, दुसरा तिसरा आत्ता झाल्या, आणि 4थ्या अध्यायापासून आपण आता काय पाहणार आहोत, ज्या गोष्टी आता पुढं घडणार आहेत ह्या तू लिही. समजलं तुम्हाला इथपर्यंत? बरं, हां काय ओके, तुम्हाला हे लिहायचं का? ज्या होऊन गेलेल्या आहेत, ज्या होत होत्या आणि नंतर ज्या होणार आहेत, असे 22 अध्यायाचे विभागणी आहे त्याच्यामध्ये. ओके, बरं. ती वाणी त्याला अगोदर काय म्हटली? इकडे वर ये. फार महत्वाची वाणी त्या ठिकाणी, बरं का. आता हे का ती वाणी तशी म्हटली होती? कारण कितवं वर्ष चालू आहे जे प्रगटीकरण लिहिलं, कितव्या वर्षी लिहिलं साधारण? वय त्यावेळेस कॅलेंडर प्रमाणे कितवं वर्ष होतं ते? इसवी सन 90 किंवा 95. हां, इसवी सन 90 किंवा 95. आणि येशू ख्रिस्त कधी स्वर्गारोहण झालं येशूचं? 33, इसवी सन 33 मध्ये स्वर्गारोहण झालं. त्यानंतर पेंटिकॉस्ट म्हणजे पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा आल्यापासून किती वर्ष आता झाले होते? 90 म्हटलं 60 वर्ष. 60 वर्ष निघून गेले होते. ज्यावेळेस पवित्र आत्मा इसवी सन 33-34 साली आला असेल, त्यावेळेस मंडळांमध्ये पहिली प्रीती होती. मंडळ्या पेटून उठल्या होत्या. देवाचं कार्य होत होतं. प्रेषितांकडून अद्भुत कृत्य होत होती. ते दररोज मंडळामध्ये येत असत, दररोज भाकर मोडत असत, प्रार्थना करत असत, सालस मनाने एकमेकांशी जेवून ते गाठीभेटी घेत असत. ते सर्व आपली मालमत्ता विकून ज्यांना गरज लागेल त्यांना देत असत. अशी एक उत्तम अशी आदर्श मंडळी 33व्या साली होती. पण नंतर हळूहळू मंडळांमध्ये ऱ्हास होत गेला. मंडळांमध्ये लाचलुचपत आली, भ्रष्टाचार आला. प्रेषितांच्या कृत्याच्या दुसऱ्या अध्यायात आपण म्हणतो उत्तम मंडळी, आदर्श मंडळी. आणि 5व्या अध्यायात आपण काय पाहतो? कुणाला माहिती आहे का प्रेषितांचं कृत्य 5वा अध्याय काय आहे? एक घटना घडलेली आहे. हनन्या सफीरा. काय झालं मंडळामध्ये? काय आलं? लोभ आला. आणि काय केलं त्यांनी? लबाडी केली, नाही का? लबाडी केली. तो एकदा म्हणतो ना, प्रभूच्या आत्म्याशी लबाडी करण्यासाठी तुम्ही संगनमत का केलं? म्हणजे मंडळामध्ये काय व्हायला लागलं? लोभ यायला लागला, लबाडी यायला लागली. करंथीकरास पत्रामध्ये आपण पाहतो तिथं काय आहे? जारकर्म चालू आहे, मूर्तीपूजा चालू आहे, गटबाजी चालू आहे, न्यायालयात भांडणं गेलेली आहेत. आपले ख्रिस्ती लोक अविश्वासू लोकांकडे जाऊन न्याय मागत आहेत. तो तुमच्यामध्ये एक सुद्धा समंजस नाही का? तुम्ही नाही तर अपमान सहन करा, तुम्ही काय मध्ये गटबाजी करता भांडता? कुणी म्हणतो मी पावलाचा, कुणी म्हणतो मी अपोलोसाचा. ह्या सगळ्या गोष्टी भानगडीच. आणि 60 वर्षामध्ये अगदी मंडळाची दैन्य अवस्था झाली. आणि म्हणून हा योहान खूप निराश आहे, हताश आहे. त्याला खूप वाईट वाटते की काय मंडळीचे झालेले. आम्ही कोणत्या कारणासाठी प्रेषित पण स्वीकारलं, आम्ही कसे होतो. प्रत्येक प्रेषित आता मरण पावलाय. मंडळीचा छळ तर चालूच आहेत, पण मंडळी भ्रष्ट सुद्धा झालेली आहे. आणि असा निराश असताना परमेश्वराचं उत्तम वचन त्याला येतं. काय वचन येतं? इकडे वर ये, इकडे वर ये. तो म्हणतो योहाना वर ये. का वर ये? कारण तू जिथं खाली उभा आहेस तिथून तुला सर्व स्पष्ट दिसणार नाही. हे चित्र स्पष्ट दिसण्यासाठी तुला माझ्या राजस्थानावर यावं लागेल. माझ्या राजस्थानाकडे ये, माझ्याजवळ बस, आणि मग आता तू मंडळीकडं बघ. काय बघ मंडळीकडं? योहाना तू म्हणतोस ते बरोबर आहे. ह्या मंडळीतले 95-99% लोक भ्रष्ट झालेले आहेत. कुणी लाचलुचपत करतं, कुणी लबाडी करतं, कुणी जारकर्म चालू आहे, मूर्तीपूजा. मला सर्व मान्य आहे आणि म्हणून तू निराश झालायस हे मला पूर्णपणे ठाऊक आहेत. पण योहाना एक लक्षात घे, 99% लोक वाईट असतील पण 1% लोक तरी चांगले आहेत. आणि म्हणून तू काळजी करू नकोस, तू आपली आशा सोडू नकोस. कारण थोडे लोक आहेत की जे विजय मिळवणारे लोक आहेत. आणि म्हणून अजूनही मी आशा सोडलेली नाही. या झाडाचा अंकुर अजून उरलेला आहे. आणि म्हणून 2000 वर्ष परमेश्वर हीच प्रतीक्षा करत आहे की मंडळीमध्ये बरेचसे लोक नुसते सभासद असतील, पण थोडके लोक, कदाचित बोटावर मोजणे इतके, 10पेक्षा कमी, परंतु काही जण शिष्य आहेत जे क्लेश भोगायला तयार आहेत, जे विजय मिळवायला तयार आहेत, जे त्या ठिकाणी कष्ट करून आणि कोकऱ्याच्या रक्तामध्ये बुचकळलेले वस्त्र घालायला अजूनही तयार आहेत. असे खाली तरी लोक मंडळीमध्ये आहेत. म्हणून तू निराश होऊ नकोस. म्हणून हे तुला कुठं दिसेल? तू वर आल्यावर दिसेल. माझ्या जवळ आहे त्यावेळेस तुला दिसेल हे मंडळीचं चित्र. म्हणून तू घाबरू नकोस. आणि म्हणून आपण पाहतो की परमेश्वर काय म्हणतो? बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत, आणि विश्वासू त्याहीपेक्षा थोडके आहेत. बोलवलेले पुष्कळ आहेत, त्यातून निवडलेले थोडके, त्यातून विश्वासू अगदी थोडके. पण ते थोडके आहेत. आणि म्हणून देव काय होतो? आशावादी देव आहे. त्याला आशा आहे या थोडक्यांबद्दल.
तो मग एक सुंदरचं वचन त्या ठिकाणी, तो काय म्हणतो माहिती का, 99 नीतिमान ज्यांना पश्चातापाची गरज नाही त्यांना होणाऱ्या आनंदापेक्षा एक पश्चाताप करणाऱ्या पाप्यासाठी स्वर्गामध्ये, असा आमचा देव आहे. आम्ही काय करतो माहिती आहे, जगातले लोक 99 नीतिमानांना चला त्यांच्या मागं, मग त्यांचा उदो होतो, सत्कार होतो, हारेतुरे होतात, त्यांना गौरव सन्मान केला जातो, ट्रॉफी दिल्या जातात, कारण नीतिमान लोक आहेत. पण देव ह्या 99 नीतिमानाकडे दुर्लक्ष करतो, त्यांच्याकडे नजरआड करतो, आणि एक पश्चातापी आत्मा, त्यासाठी स्वर्गात आनंद केला जातो. आणि म्हणून तो म्हणतो 99 जरी वाईट असेल मंडळीतले, पण एक जण कोणीतरी आहे, आणि त्यासाठी तू धीर सोडू नकोस, त्यासाठी इकडे वर ये. आणि म्हणून तो त्याला वर बोलवत आहे. आता वर बोलल्यानंतर आता तो म्हणतो आता इथून पुढं काय होणार आहे ते मी तुला दाखवणार आहे. आणि मग तो म्हणतो मी पाहिलं ते एक मोठं राज्यासन, त्या ठिकाणी त्याला एक मोठं राजासन दिसलं. ते राज्यासन रत्नजडित आहे, आणि वेगवेगळ्या रत्नांची नावं तिथे लिहिलेली आहेत. आता एवढं आपल्याला नाव लक्षात ठेवण्याची गरजही नाही, कारण कसं आहे माहिती आहे का, हे सगळ्या गोष्टी आपण स्वर्गात गेल्यावर पाहणारच आहोत नाही का. त्या ठिकाणी यास्वे आणि बरेचसे रत्न आहेत, हां, तर त्या एवढं डिटेल घ्यायची गरज नाही. परंतु एक ते त्या ठिकाणी दाखवत आहे की ती एक अतिशय उच्च, थोर आणि समृद्ध मनुष्याची जागा आहे. देवांचा देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू हा त्या राज्यासनावर विराजमान आहे. संपूर्ण पृथ्वीचं नियंत्रण त्याच्या हातामध्ये आहे. स्वर्ग हे ज्याचं राज्यासन, पृथ्वी त्याचं पादासन आहे, असा तो सर्वसमर्थ देव जो म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा, त्याचं राज्यासन तिथं दिसतं. आणि त्याच्या विजा कडकडात आहेत, म्हणजे तो अधिकारवानाने त्या ठिकाणी बसलेला आहे. त्या ठिकाणी काचेचा समुद्र आहे. ओके, म्हणजे असे लोक आहेत त्या ठिकाणी की जे शुद्ध आणि पवित्र झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी 7 मशाली आहेत. 7 मशाली काय आहेत त्या, मागच्या वेळेस आपण पाहिलं, हां, 7 आत्मे, जे देवाचे 7 आत्मे की जे यशामध्ये आपण पाहिलं की 7 ह्यांचा अर्थ काय काय अर्थ आहे बरं माहिती आहे का त्यांचं, परमेश्वराचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा. पहा बरं यशया पहिल्याच अध्यायामध्ये ते 7 आत्मे म्हणजे 7 गुणधर्म आहेत त्या आत्म्याचे. यशया 11:2, हां, काय म्हटले तिथं, हां, 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 म्हणजे हे ते 7 आत्मे, म्हणजे हे 7 गुणधर्म आहेत त्या आत्माचे. ओके, मग 6वं वचन, राजासनापुढं स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता. त्या राज्यासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूस पुढे व मागे अंगभर असलेले प्राणी त्या ठिकाणी होते. ओके, आता हे प्राणी याचे कसे दिसतात बरं, काय तिथं वर्णन लिहिलंय. पहिला प्राणी कसा दिसतो, सिंहासारखा आहे. दुसरा गोरा, तिसरा मनुष्य, आणि चौथा कसा आहे, गरुड. गरुड, ओके, गरुड, बर, ओके. असे हे 4 प्राणी. आता ज्यावेळेस आपण म्हणतो अंगभर डोळे असलेले असे 4 प्राणी. ओके, अंगभर डोळे म्हणजे काय, काय त्याचा अर्थ होत असेल. आता खरोखरच अंगभर डोळे असे नाही आहेत. ते अंगभर डोळे म्हणजे संपूर्ण अंगाला व्यापून टाकणं, बरोबर. म्हणजे हे संपूर्ण पृथ्वी पाहणारे, लक्षात, संपूर्ण पृथ्वीचं दृष्टी त्यांना आहे. पृथ्वीवर जे काही लोक आहेत त्यांचं निरीक्षण करणारे, अंतर्याम पारखणारे, लोकांच्या अंतकरणात भेदणारे असे हे अंगभर डोळे, म्हणजे अशा प्रकारचे हे प्राणी आहेत की जे संपूर्ण पृथ्वीचे लोक हे ते त्या ठिकाणी पाहू शकतात, त्यांचं अंतकरण ते जाणू शकतात, असे ते प्राणी आहेत. ओके, आता त्यामध्ये पहिला प्राणी सिंहासारखा आहे. सिंह ह्याचे विशेष काय आहे, सिंहाचं काय विशेषण आहे, तो राजा आहे. कशाचा राजा आहे तो, प्राण्यांमध्ये तो राजा आहे. आणि कुठे राजा आहे का ह्याच्यामध्ये, आणि कोणी ह्या 4 प्राण्यांमध्ये अजून कोणी राजा आहे का, गरुड कशाचा राजा आहे, पक्ष्यांचा राजा. म्हणजे हे 2 आपल्याला राजासारखे दिसेल, हा प्राण्यांचा राजा, हा पक्ष्यांचा राजा, बरोबर ना. आता हे काय जर आपण पाहिलं तर हे सगळे पृथ्वीवरील अंधकारमय जगामध्ये देवाची स्वार्थ सांगणारे हे लोक प्राणी आहेत. ते देवाची स्वार्थ सांगतात. ओके, कशी स्वार्थ सांगतात, तर हे 4 जे प्राणी आहेत किंवा दिसणारे प्राणी आहेत हे जणू काय 4 शुभवर्तमान आहेत. 4 शुभवर्तमान. ओके, शुभवर्तमान, आपल्याकडे 4 शुभवर्तमान आहेत. कोणते शुभवर्तमान आहेत, मत्तय, मार्क, लूक आणि योहान.
हे जरी 4 शुभवर्तमान असते बरं, पवित्र शास्त्रात किती शुभवर्तमान असं जर मी तुम्हाला विचारलं तर काय उत्तर द्याल तुम्ही? 4 शुभ, बरोबर. शुभवर्तमान म्हणजे काय? हे अर्थ काय? चांगली बातमी, चांगली बातमी. बरं, शुभवर्तमान म्हणजे चांगली बातमी. मग किती शुभवर्तमान आहेत? 4. म्हणजे किती 4 चांगल्या बातम्या सांगा बरं, कोणच्या 4 तुम्ही म्हटलं ना, 4 चांगल्या बातम्या. 1 हां, येशू ख्रिस्ताचा जन्म, अजून पुनरुत्थान, अजून वधस्तंभ, अजून त्याचे स्वर्गारोहण, अजून चमत्कार, पापांची क्षमा. किती झाल्या? खूप झाल्या ना. मग कसं काय? मग 4च कशावर होतं? मग 4 शुभवर्तमान कसे काय होतील? आला का प्रॉब्लेम? आता कसं आहे, पाळासाहेब काय ते वेगळेच प्रश्न विचारतात नाही का? आता काय उत्तर द्यायचं? 4 बातम्या तर आपण सांगितले, 4 तर होत नाही, जास्त होत आहे त्याच्या. मग 4 शुभवर्तमान कसे काय? आपण ज्यावेळेस हे मत्तई शुभवर्तमान म्हणतो, आपण काय एक शब्द वापरतो त्याला? काय आपण शब्द वापरतो ज्यावेळेस बाळासाहेब इथं म्हणतात? मत्तई कृत, लूक कृत, मग मार्क कृत आणि योहान. म्हणजे काय? ह्याचा अर्थ काय? त्याच्या दृष्टिकोनातून त्याने लिहिलेलं शुभवर्तमान, मत्तईच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं शुभवर्तमान. शुभवर्तमान एकच आहे, शुभवर्तमान एकच आहे. देवाचा पुत्र मानवी देह धारण आला, लोकांच्या पापांसाठी मेला, जगाचा तारणारा झाला, स्वर्गात गेला, पुन्हा येणार. हे शुभवर्तमान आहे. पण ते मत्तईने जसं लिहिलंय त्याला म्हणून मत्तईकृत म्हणतात. योहानाने लिहिले म्हणून योहानकृत. प्रत्येकाने वेगळ्या दृष्टिकोनातून त्या मनुष्याच्या पुत्राला पाहिले, त्या दृष्टिकोनातून त्याने शुभवर्तमान लिहिले, म्हणून त्याला 4 वेगवेगळे शुभवर्तमान आहेत असं आपण म्हणतो. पण शुभवर्तमान एकच आहे. आणि म्हणून मत्तई ज्यावेळेस त्या येशू ख्रिस्ताला पाहतो तो त्याला एका सिंहासारखा पाहतो. आलं का लक्षात? ज्यावेळेस तुम्ही मत्तईकृत शुभवर्तमान वाचता त्यावेळेस येशू ख्रिस्त हा राजा आहे असं म्हणून तो त्याला दाखवत आहे. हे लिहून घ्या, फार महत्वाचं आहे. मत्तई येशूला एक राजा म्हणून प्रगट करतो. आणि म्हणून जर तुम्ही पाहिलं तर यहुद्यांचा राजा जन्मला तो कुठे आहे ते कथानक फक्त मत्तईमध्ये दिसतं. 3 मागे लोक फक्त कुठे आहेत? इथं नाही आहेत. कारण तो त्याला म्हणून तो राजा, म्हणून हेरोद राजा घाबरला. आता हा यहुद्यांचा राजा येणार, लोकांची कत्तल, हे सगळं कुठं लिहिलंय? इथं आहे. आणि म्हणून कारण तो त्याला राजा म्हणून पाहतोय. आलं लक्षात? त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून तुम्ही मत्तई वाचायचं की येशू एक राजा आहे. आलं का लक्षात तुमच्या? गोरा हे कोण आहे? मार्क. गोऱ्याचा काय गुणधर्म आहे? शांत असतो. नाही, गोरा शांत असतो, तो निरुपद्रवी असतो. गोरा कधी सिंहासारखं का असं भांडायला उठतो का कोणाला? आपण बघितलं गोरे भांडताना शांत. हा मार्क त्याला एक सेवक म्हणून दाखवत आहे. तो एक सेवक आहे. येशू आपल्या शिष्यांच्या पायाजवळ गेल्यानं काय म्हटलं? मी सेवा करून घ्यावायच नाही तर सेवा करावीच मी आलेलो आहे. आयुष्याच्या शेवटल्या दिवशी तो आपल्या शिष्यांचे पाय धुतोय. तो एक सेवक म्हणून. आता ज्यावेळेस तुम्ही येशूला मार्क शुभवर्तमान वाचता, एक तो सेवक आला, सेवा करायला आलेला आहे. या जगाच्या पापासाठी आपलं पापशालन करायला, आपलं अर्पण करायला आला. या दृष्टिकोनातून तो मार्क त्याला दाखवत आहे. म्हणून ते गोराचं चित्र आपल्याला दिसत आहे. बरोबर ना? मनुष्याचा चेहरा हे कोण आहे? लूक. लूक लक्षात ठेवा की तो एक डॉक्टर होता. आणि म्हणून डॉक्टर दृष्टिकोनातून बारीक त्याने मनुष्याचं, डॉक्टर काय करतो? मनुष्याचा त्याने अभ्यास केलेला असतो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला मनुष्याचा पुत्र म्हणून तो त्या ठिकाणी दाखवत आहे. हा कोण आहे? मनुष्याचा पुत्र आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण, त्याच्या बारीक सारीक गोष्टी, त्याच्या यातना, त्याच्या वेदना, त्याचं रक्तवाहन, हे सगळं लूक त्या ठिकाणी बारीक सारीक लिहिते. कारण तो एक वैद्य आहे आणि वैद्याच्या दृष्टिकोनातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून तो येशूला प्रगट करत आहे की तो मनुष्याचा पुत्र आहे. तो पूर्ण मनुष्य होता. तो देव होता म्हणून त्याने सगळ्यात चमत्कार केले असं नाही. तो जरी मनुष्य होता म्हणून त्याला भूक लागली, त्याला तहान लागली, तो दमला, तो झोपला, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्याला कळवळ आला लोकांचा. म्हणजे तो पूर्ण मनुष्य होता. आपल्यासारख्या त्याला संवेदना होत्या. हे दाखवण्यासाठी आपल्याला तो मनुष्य, लूक म्हणजे मनुष्याचा पुत्र म्हणून दाखवतो. आणि योहान काय करतो? आम्हाला कसा प्रगट करतो येशू? योहानाची सुरुवातच कशी करतो तो? या सगळ्यांनी तर काय सांगितलं? तो येशू आला, मग तो लहान बाळ होता, मग गव्हाणी, मग बाळ, मग ते मागी लोक, हे सगळं इथं हे सांगतात. हा योहान काय सांगतो? सुरुवात कशी करतो तो? प्रारंभी शब्द देवाचा होता, शब्द देव होता.
म्हणजे तो अगदी जगाच्या स्थापनेकडे जातो. आपल्या डोक्याला कधी कल्पना करणार नाही असं त्या ठिकाणी तो काय काय गोष्टी सांगत आहे. म्हणजे तो देवाचा पुत्र आहे हे सांगायचा तो प्रयत्न करतो. आणि म्हणून ह्या 3 जे शुभवर्तमान आहेत ह्याला सिनॉप्टिक गॉस्पल्स म्हणतात. सिनॉप्टिक गॉस्पल्स म्हणजे येशूकडे बघण्याचा एकच दृष्टिकोन ह्या तिघांचा आहे. तिघांमध्ये जी माहिती आहे ती जवळजवळ सारखी आहे. ही तुमच्या माहितीसाठी मी सांग. हा बोल ना. गरुड कोणाचा राजा आहे? गरुड हा पक्ष्यांचा राजा आहे ना, त्याच्यामुळं म्हणजे तो देवाचा. आता हे बघा प्रत्येकजण लगेच असं लागू होत नाही, परंतु हे 2 कसे आहेत? राजे आहेत. त्यामुळं हा मनुष्याचा राजा आहे त्यामुळे तो दाखवलेला आहे. आणि हा देवाचा पुत्र म्हणजे त्याला उच्च स्थान आहे ह्या दृष्टिकोनातून दाखवतोय. समजे हां. आणि तिन्ही जे तिन्ही शुभवर्तमान आहेत ना ह्यांची माहिती जवळजवळ सारखीच आहे म्हणून त्याला सिनॉप्टिक गॉस्पल्स म्हणतात. आणि हे एकदम वेगळं आहे. योहानाचं शुभवर्तमान एकदम वेगळं आहे. लक्षात कशा प्रकारे वेगळं आहे सांगू शकाल का? ह्याच्यामध्ये काय वेगळेपण आहे? हे 3 एकत्र आहेत, ह्याच्यामध्ये काय वेगळंपण आहे? योहानामध्ये काय वेगळंपण आहे? जन्माविषयी काय लिहिलेलं नाही. बरोबर, ती एक चांगली गोष्ट. त्या जन्माविषयी काहीच लिहिलेलं नाही. तर डायरेक्टली त्याचं हे देवत्व दाखवले तिथं. अजून काय वेगळे दाखलेत का तिथं? एकही दाखला नाही तिथं. पिताविषयी सांगितलं, स्वर्गीय पिता दाखला नाही इथं. म्हणजे एक वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे योहान आहे त्याला. म्हणून तो देवाचा पुत्र म्हणून त्याला प्रकट करतो. म्हणून या प्राण्यांचा अर्थ तुम्हाला समजला का? आता प्राणी म्हणजे लगेच तिचं सिंह गरुड असं नाही. त्या प्रत्येक प्राण्याला अर्थ आहे. म्हणजे ह्या राज्यासनाभोवती हे जे 4 शुभवर्तमान आहेत हे सर्व जगाला सांगायला आता परमेश्वराने मुभा दिलेली. तुम्ही हे येशूने शेवटचं आज्ञा काय केली? तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रीय लोकांस सुवार्थ सांगा, पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या. पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. तर हे जे प्राणी आहेत की ज्यांना अंगभर डोळे आहेत ते संपूर्ण जगात जाऊन त्याची सुवार्थ अशा प्रकारे सांगणार आहेत. हा त्याचा अर्थ होतो तिथं 4थ्या अध्यायातला जो राज्यासन तुम्ही पाहता तो. बरोबर ना? म्हणून मत्तय त्याला राजा म्हणून प्रकट करतो, मार्क त्याला सेवक म्हणून प्रकट करतो, लूक त्याला मनुष्याचा पुत्र आणि योहान त्याला देवाचा पुत्र म्हणून प्रकट. या दृष्टिकोनातून ते शुभवर्तमान त्यांनी लिहिलंय. समजलं? हां हां. हे सांगा बरं कोणाला काय येईल का? काय लिहिले तिथं? जरा पूर्ण वचन वाचते. हां 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 हां. हां म्हणजे इथं राज्यासन आहे आणि राज्यासनाभोवती काय? मेघधनुष्य आहे. का बरं असेल मेघधनुष्य राज्यासनाचं? देव राज्यासनाच्या इथं बसलाय, त्याच्यावर एक मेघधनुष्य आहे. ह्या इथं राज्यासनावर बसलेला आहे का? ह्या देवाने एक स्वतःची शपथ घेतलेली आहे. ती शपथची आठवण करून देण्यासाठी ते मेघधनुष्य आहे. काय शपथ घेतली त्याने? इथून पुढं कधीच मी पाण्याने पृथ्वीचा नाश करणार नाही. ही शपथेची आठवण करून देण्यासाठी मेघधनुष्य तिथं आहे की मी असा देव आहे की इथून पुढे मनुष्याचे मी कधी अशा प्रकारे मी नाश करणार नाही. कारण ज्यावेळेस त्याने नाश केला त्यावेळेस त्याला चित्ताला खेद झाला नाही का? मनुष्याचा मी नाश केला त्याला कळवळ आला, त्याला दुःख झालं आणि म्हणून ती आठवण देण्यासाठी तो मेघधनुष्य ठेवलेला आहे की इंद्र. तेच मेघधनुष्य. बरोबर. पहिला मेघ आला नंतर इंद्र आला. बरोबर. त्यामुळं मेघधनुष्य बरोबर ना? हां. तुम्हाला विचारायचं? अच्छा. हां हां. नाही आहे नाही. बरोबर. मेघधनुष्य. कारण धनुष्य मेघात असतं ना, त्यामुळं मेघधनुष्य. तर हे मेघधनुष्य आठवण करून देतो की देव म्हटलेलं आहे की मी इथून पुढं माणसाला कधीच त्या ठिकाणी त्यांचा नाश करणार नाही. त्यासाठी ते मेघधनुष्य आपल्याला दिसत आहे. बरोबर ना? नंतर ते त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून 6 पंखधारी प्राणी म्हणजे त्याला सराफिम म्हणतात. सराफिम लक्षात ठेवतो, एक शब्द आहे त्याला सराफिम. आता हे 6 पंख कशासाठी आहेत? मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, कोणाला आठवतंय का? त्यांना 6 पंख आहेत. वरच्या 2 पंखाने ते डोळे झाकतात कारण देव पवित्र आहे, त्याच्या समोर आम्ही बोध म्हणून डोळे झाकतात. खालच्या 2 पंखाने ते पाय झाकतात कारण आमच्या अशुद्ध पाय ते देवाला त्याला दर्शन नको. आणि मधल्या 2 पंखाने ते उडतात, त्यामुळे ते 6 पंख आहेत. आलं का लक्षात? डोळे झाकायचे, पाय झाकायचे आणि उडायचे. सॉरी. आणि
आणि ते काय म्हणतात बघा, पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्व समर्थ प्रभुदेव, असे ते रात्रंदिवस म्हणतात. ते कधीच थांबत नाहीत. रात्रंदिवस एकाच गोष्टीचा गजर ते करतात, पवित्र पवित्र पवित्र. म्हणून आमचा देव इतका पवित्र आहे. आणि तो म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असा. त्या पवित्रपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. बरोबर ना. मग 9वं वचन, राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे, त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव सन्मान व उपकार स्तुती करतात, तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुग जिवंत त्याला नमन करतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले. तुझ्या इच्छेने जे झाले ते अस्तित्वात आले. तुम्ही जर स्वर्गात नेहमी नेहमी पाहिलं ना, तर प्रत्येक वेळेस देवदूत असू दे, ते 24 वडील असू दे, प्रत्येक वेळेस सर्वजण देवाला सन्मानच देत आहेत. हे फार तुम्ही प्रगटीकरण पूर्ण जर तुम्ही पाहिलं, सन्मान, गौरव, बल, सामर्थ्य, लक्षात, आणि हे अधिकार, हे सर्व तुझं युगानुयुग आहेत. प्रत्येकजण येऊन तेच करत आहे स्वर्गामध्ये, बाकी दुसरं काहीच करत नाहीत. म्हणून देवाला सारखं ते सन्मान देतात. ह्यासाठी तो लुसिफर, त्याला काय झालं, जाळायला लागला. अरे असं आपल्याला मिळालं तर बरं होईल. आणि हा विचार त्याच्या मनात आला, म्हणून तर त्याला खाली टाकण्यात आलं. आणि ही इच्छा आता देव त्याची पूर्ण करणार आहे. पण कुठं? जगामध्ये. जगावर राज्य करण्याची इच्छा त्याची पूर्ण होणार आहे. मी संपूर्ण जगाचा तो अधिपती आहे. आणि म्हणून जगावर एकमेव मनुष्य जो राज्य करेल, जो सैतानाच्या अधिकारानं, त्याकडे आपण पुढे जाणार आहोत. पुढे ही गोष्ट होणार आहे, घडणार आहे. प्रगटीकरणाच्या पुढच्या अध्यायामध्ये ही जी सैतानाची इच्छा आहे ती पूर्ण करून नंतर तो अग्नीच्या सरोवरात जाणार आहे. कारण त्याला ती इच्छा होती की मला देवासारखं माझं लोकांनी गौरव करावं. आणि म्हणून प्रत्येक वेळेस आपण पाहतो की देवाला नेहमीच सन्मान देत आहेत, त्याच्या पाया पडत आहेत, त्याला नमन करत आहेत, त्याच्यापुढे मुकुट ठेवत आहेत. तुला गौरव असो, अधिकार तुझाच आहे. हे सर्व प्रत्येक वेळेस स्वर्गामध्ये हेच चालू आहे, देवाचं गौरव. कारण तो स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असा आमचं जिवंत परमेश्वर आहे. त्याने आमच्यावर इतके अनंत उपकार केलेले आहेत ना, की त्या उपकारांची गणती आमच्या मानवी बुद्धी पलीकडे, आम्ही मोजू शकत नाही किती उपकार केले. त्याची परतफेड करणे आमच्याच्याने अशक्य आहे. पण तरी तो आमच्यावर उपकार करत राहतो. उपकारांच्या राशींच्या राशी आमच्यावर होतलेल्या आहेत. आणि म्हणून गौरव करण्यास तो नेहमी समर्थ आणि पात्र येतो, योग्य येतो. ओके. आता अशा प्रकारे 4था अध्याय आपल्याला संपतो. तर 4थ्या अध्यायात आपल्याला काय दाखवलेलं आहे, कशी सुरुवात होती तिची. सुरुवातीला त्याला वाणी ऐकू आली. काय वाणी ऐकू आली? इकडे वर ये. म्हणजे यापुढे ज्या गोष्टी घडून व्हायच्यात त्या मी तुला दाखवील. मग त्यांनी काय पाहिलं? राज्यासन. ते राज्यासन रत्नजडित आहे, बरोबर ना. त्याच्याभोवती 7 काय आहेत? मशाली. त्या 7 मशाले म्हणजे कोण आहेत? 7 आत्मे आहेत त्या मशाले म्हणजे, बरोबर ना. त्यानंतर त्यांनी काय पाहिलं? त्याच्यापुढं काचेसारखा एक समुद्र आहे. ओके. आणि त्या ठिकाणी 4 प्राणी आहेत. 4 प्राणी कसे, काय त्यांना अंगभर डोळे. ते कसे दिसतात? पहिला प्राणी, दुसरा, तिसरा मनुष्य, चौथा गरुडासारखा. आणि ते प्राणी काय करतात? स्वार्थ प्रसार नाही. काय करतात? ते एकच गोष्ट करतात ते. बाकी स्वार्थ, हे बघा, स्वर्गात स्वार्थ, देवाची स्वर्गात स्वार्थ सांगायची गरज नाही. स्वर्गात प्रार्थना करण्याची गरज नाही. स्वर्गात संदेश देण्याची गरज नाही. हे सगळं आपल्याला इथंच करायचं आहे. स्वर्गात फक्त काय करायचं आहे? तेवढंच करायचं आपल्याला. गौरव, इतका तो गौरवास पात्र आहे की ते नुसतं एक गौरव पण ते करत नाही, फक्त एकच 3 शब्द परत सारखे सारखे म्हणतात, एवढंच म्हणतात. आपण असं करूया, पुढच्या वेनसडेला आपण आलो ना, 1 तासभर आपण फक्त हे म्हणू, पवित्र. बघूया आपण आपला किती वेळ म्हणू शकतो, किती आपल्यामध्ये उत्साह आहे. नुसतं 1 तास काय म्हणायचं? पवित्र 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 पवित्र. कंटाळ येईल आपल्याला ना. ते रात्रंदिवस, इतके वर्ष, अहो रात्र, युगानुयुग एकच गोष्ट म्हणतात, पवित्र पवित्र पवित्र. मग मी कधी कधी विचार केला, त्यांना असं कंटाळा येत नसेल का? तेच म्हणायचं, पवित्र पवित्र. का तुम्हाला वाटतं, का असं म्हणत असेल बरं? ते आहे, पण जरी आहे तर आपण, हे बघा, आपण काय म्हणतो, तुला एकदा सांगितलं, 2दा सांगितलं, सारखं सारखं काय सांगायचं? आपल्याला कंटाळा येतो ना शेवटी. सारखं तेच काय सांगायचं? सांगितलं तुला 2दा, नाही का? आपण असं नेहमी म्हणतो. मग ते पवित्र पवित्र आता इतक्या वर्ष म्हणत आलेत. आता आपण जाऊ, जेऊ, घरी झोपू, तरी रात्रचं तेच चालू आहे, पवित्र 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 पवित्र. का बरं असं असेल? ह्याचा विचार केल्यावर कधी कधी ना देवाच्या गोष्टी थोड्याशा निराळ्या असतात.
आणि असं आपल्याला दिसून येतं की ते पवित्र 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 म्हणतात ना, प्रत्येक क्षणाला देवाची पवित्रता वाढत जाते, ती तीच राहत नाही. आज जेवढा पवित्र आहे ना, तर दुसऱ्या क्षणाला तो अजून पवित्र झालेला आहे. प्रत्येक वेळेस ही पवित्रता नवीन होत जाते आणि म्हणून त्यांना तर मानायचा कंटाळा येत नाही, कारण तो पवित्रता अजूनच वाढत चालला. जसं ॲटम बॉम्ब असतो, एक थिणकी पडली की ते ॲटमचे अजून ॲटम होतात, आणि ज्या न्यूक्लिअर बॉम्ब असतो आणि त्याचा उद्रेक होतो, तसं त्या पवित्रतेचा उद्रेक होत आहे. ती आपल्या कल्पने पलीकडे, जसं एखादा समुद्र अथांग समुद्र आहे, तसे पवित्र क्षणोक्षणी ती नवीनच होत आहे. आणि म्हणून त्यांना पवित्र मानायचा कंटाळाच येत नाही, कारण प्रत्येक वेळेस तो नवीनच पवित्र त्यांना दिसतो. असा आमचा देव आहे. आणि म्हणून त्याला ते अहोरात्र पवित्र पवित्र पवित्रचा गजर ते करतात. लक्षात तुमच्या. तर अशा प्रकारे ते म्हटल्यानंतर आपण पाहतो की ते 24 वडील येतात आणि त्या पाया पडून त्याला नमन करतात आणि म्हणतात, गौरव, सन्मान, सामर्थ्य, धन, बल ही सर्व तुझीच आहेत, अशी आराधना करत आहे. इथे 4था अध्याय संपतो. बरोबर ना? 4था अध्याय संपतो. 5व्याकडे मी फक्त आपण इंट्रोडक्शन घेऊयात आणि मग नंतर आपण पुढच्या वेळेस डिटेलमध्ये पाहूयात. आता पहा, फार महत्त्वाचं आहे 5व्या अध्याय. माझ्याकडे आता लक्ष द्या. हां बोला ना, काय? हां काय? बरोबर. काय पुढे येते, पुढे आहे ते. ज्यावेळेस नवी यरूशलेम येते ना, नवी यरूशलेममध्ये त्याच्या वेशी कोणच्या आहेत, त्याला दारं कोणची आहेत, कशा प्रकारची ती नवी यरूशलेममध्ये 21व्या अध्यायामध्ये त्याला बोला, तुम्ही जे म्हणता 21व्या अध्यायामध्ये. आणि ओके, आता 5व्या अध्यायाकडे आपण येत आहोत. 5व्या अध्यायामध्ये काय म्हणतो माहिती आहे का? पुन्हा एकदा मी पाहिलं एक मोठं पांढरं राज्यासन. ओके, ह्या पांढऱ्या राज्यासनावर कुणी एक बसलेला मी पाहिला. तो जो मनुष्य त्यावर बसलेला होता, त्याच्या उजव्या हातामध्ये 7 शिक्के मारून बंद केलेली एक पुस्तकाची गुंडाळी मी पाहिली, असं योहान त्या ठिकाणी म्हणतो. आणि ही गुंडाळी घेऊन त्याचे शिक्के फोडून ती गुंडाळी उघडाव्यास कोण समर्थ आहे, असं मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा योहान म्हणतो, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली ती गुंडाळी घेऊन तिचे शिक्के फोडावायस आणि ती उघडावायस कोणीच समर्थ नव्हता. बघा, अशी गुंडाळी आहे, 7 शिक्के मारून बंद केली, पण ती घेऊन ते उघडावायस कोणीच समर्थ नाही. एवढी मोठी सृष्टी आहे, एवढे देवाचे सेवक होऊन गेले. पार अब्राहामापासून आतापर्यंत 6000 वर्षामध्ये कितीतरी देवाचे सेवक झाले. पाऊल त्या ठिकाणी होतं, पण कोणीच ती उघडायला समर्थ नाही. पृथ्वीवर जाऊ दे, स्वर्गात सुद्धा नाही. स्वर्गात सुद्धा एवढे देवदूत आहेत, अंतराळ आहे, पृथ्वी आहे, पृथ्वीच्या कोणीच ते समर्थ नव्हतं. असं काय आहे त्या गुंडाळीमध्ये? अशी कोणती गोष्ट दडलेली आहे की कोणीच घेण्यास ते समर्थ नाही, शिक्के फोडण्याचे कोणी योग्य नाही, असं काय? तर त्या गुंडाळीमध्ये ह्या युगाच्या शेवटास जो देवाचा आतोनात क्रोध ह्या पापी मनुष्यावर येणार आहे, प्रत्येक शिक्का फोडताच ज्या पीडा आणि जो अनर्थ ह्या पृथ्वीवर येणार आहे, ते प्रत्येक रहस्य त्या गुंडाळीमध्ये लिहून ठेवलेले, ते दडलेलं आहे. पण ती घेऊन ते शिक्के फोडाव्यास कोणीच समर्थ नाही. एक लक्षात घ्या, मी आता सांगितलं, देव जसा प्रीती आहे तसा तो क्रोधाविष्ट सुद्धा आहे. आमचा देव न्यायी आहे. एक दिवस त्याची तलवार, त्याच्या म्यानातून त्याची न्यायाची तलवार बाहेर येणार. आता काय, त्याची तलवार म्यानात आहे, त्या म्यानातून ती बाहेर येणार आणि देव पृथ्वीचा न्याय करणार. आणि त्यावेळेस या अधर्मी पापी लोकांवर त्याचा क्रोध ओतप्रोत भरणार आहे. आणि तो क्रोध कशा प्रकारे येणार आहे? मग त्या ठिकाणी सर्व प्रकारची मरी, सर्व प्रकारचा दुष्काळ, लढाया, युद्ध, भूकबळी, अनर्थ अनर्थ आणि अनर्थ, हे जे भयंकर गोष्टी येणार आहेत, त्या सर्व त्या गुंडाळीमध्ये बंद केलेल्या आहेत. पण ती उघडायलाच कोणी समर्थ नाही आणि कोणी ती घेऊन उघडायला समर्थ नाही. म्हणून योहान म्हणतो, मी खूप रडू लागलो. त्याला अतिशय वाईट वाटलं, अरे एवढी मोठी गुंडाळी आहे आणि ती घ्यायला कोणी समर्थ नाही. तो रडत असताना 24 वडिलांपैकी एक जण माझ्याकडे येऊन मला म्हटला, योहाना रडू नकोस, तू रडू नकोस, कारण यहुदी वंशाचा सिंह आणि दाविदाचा अंकुर ही ती गुंडाळी घेऊन ते शिक्के फोडायला तो समर्थ आहे. देवाची कृपा असो की एक मनुष्य, त्या ठिकाणी एक व्यक्ती योग्य आणि समर्थ ठरला की तो गुंडाळी घेऊन ते शिक्के फोडणार होता. आणि मग तो म्हणतो, यहुदा वंशाचा सिंह म्हणजे कोण? यहुदा वंशामध्ये जन्माला आलेला दावीद पुत्र येशू. दाविदाचा अंकुर म्हणजे कोण? येशू सांगतो, अंकुराला धुमारा फुटेल, धुमाऱ्याला अंकुर फुटेल. हा जो अंकुर आहे की दाविदाच्या घराण्यातून निघणारा, हा येशू ख्रिस्त, त्याचं वर्णन त्या ठिकाणी दिलंय.
यहुदी वंशाचा सिंह आणि दावीदाचा अंकुर ही ती गुंडाळी घेऊन ते फोडायला तो समर्थ आहे. आणि मग तो म्हणतो, मग मी पाहिलं वदलेला म्हटलेला कोकरा तो उठला, जो राज्यासनावर बसला होता त्याच्या हातात ती गुंडाळी घेतली. ती गुंडाळी घेताच जे 24 वडील आहेत ते त्या ठिकाणी त्याला नतमस्तक होऊन नमन केलं आणि ते एक नवगीत गाऊ लागले. ते नवगीत कोणतं? तर ते म्हटले, हे वदलेल्या कोकरा, ही गुंडाळे घेऊन त्यातील शिक्के फोडावेस तू समर्थ आहेस, कारण तू वदला गेलास आणि तू आपल्या रक्तानं सर्व राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक यांना आमच्या देवासाठी विकत घेतलेला आहे. केवळ ह्या एका गोष्टीसाठी संपूर्ण सृष्टीमध्ये एकच मनुष्य ती गुंडाळी घेऊन ते शिक्के फोडण्यास समर्थ आहे, कारण त्या कोकऱ्याने वधला गेला आणि त्याने आपल्या रक्तानं ह्या जगातील काही लोक विकत घेतलेले आहेत. हे त्या ख्रिस्ताच्या रक्ताचं मोल आहे. आम्ही नेहमी विसरतो, आम्ही ख्रिस्ताच्या रक्ताला माहिती आहे का एखाद्या कॉर्पोरेशनच्या नळासारखं वागवतो. तुम्ही पाहिला असेल कधी कॉर्पोरेशनचा नळ, तोटी तुटलेली आहे, कुणी त्याकडे लक्ष देत नाहीत, पाणी धो वाहत आहे, पाणी येऊ न येऊ त्यात, तसं आम्ही त्या ख्रिस्ताच्या रक्ताला वागवतो. आम्ही त्याचं गांभीर्य आम्ही लक्षात आलेलं नाही, त्याचं महत्त्व आम्हाला कळालं नाही की ख्रिस्ताच्या रक्तानं काय केलं. ते ख्रिस्ताच्या रक्ताला आपलं मोल देऊन त्याने आम्हाला विकत घेतलेलं आहे, हे आम्ही विसरतो. त्या रक्ताचं मोल आम्ही गांभीर्य विसरलेलो आहोत आणि म्हणून फार सहजपणे आम्ही इथे येतो, भाकरन द्राक्षरस घेतो, बाहेर जातो, आहे तसंच वागतो. त्याचं मोल आम्हाला लक्षात आलेलं नाही. तुम्हाला का माहिती आहे का ख्रिस्ताचं रक्त का मोलवान आहे? माहिती आहे का तुम्हाला का एवढं त्याला महत्त्व दिलंय? की ज्याचा उल्लेख फक्त ह्या जगातच नाही, जगाच्या पाठीवर जिथे जिथे पवित्र सभागीता घेतली जाते तिथं काय उल्लेख केला जातो? ख्रिस्ताच्या नव्या करायचं रक्त हे माझ्या स्मरणात तुम्ही करा. पृथ्वीवर तर होतोच, पण स्वर्गात देखील ख्रिस्ताच्या रक्ताचा उल्लेख वारंवार होत आहे. ते 24 वडील पाया पडून म्हणतात, तू वधला गेला असा, तुझ्या रक्ताने तू लोकांना विकत घेतलं म्हणून आम्ही तुला नतमस्तक होतो. तो वधला गेला म्हणून तो एकच जण योग्य समर्थ आहे काय? ती गुंडाळी घेण्यासाठी, शिक्के फोडण्यासाठी. कारण काय ह्याचं माहिती आहे का? कारण लेवीचं पुस्तक याचा 17वा अध्याय 10वं वचन त्यामध्ये म्हटलेलं आहे की कोणी कुठल्या प्रकारचं रक्त सेवन करू नये. देवाचा कडक नियम होता. तुम्ही रक्त, आपण कधी रक्त पितो का? नाही पित, कारण ते देवाची आज्ञा आहे. कुणी कुठल्या प्रकारचं रक्त पिऊ नये. जर कोणी रक्त पिलं तर मी त्याला विनमुख होईल आणि त्याला आपल्या लोकातून मी उच्छादून टाकेल, त्यांना मी समाज बहिष्कृत करेल, मी त्याकडं पाठमोरा होईल, मी त्याकडं पाहणार नाही. का? कारण शरीराचं जीवन तर त्याच्या रक्तात आहे. तुमचं रक्त आहे तुमचं जीवन आणि तुमचं जीवन हे तुमचं रक्त आहे. आणि म्हणूनच रक्तानेच प्रायश्चित्त होतं, कारण रक्तात जीव आहे. म्हणून रक्ताचं सेवन करायचं नाही. तुम्हाला लक्षात आलं? तुमच्या रक्तात जीव आहे. तुम्ही आणि मी आपण जिवंत आहोत ना, कशामुळे माहिती आहे का? तुमच्या शरीरात रक्त खेळत आहे. हे रक्त खेळायचं बंद झालं ना, संपलं, आपण तिथं झाडकण कोसळून मरून जाऊ. तुमचा जीव तुमच्या रक्तात आहे, लक्षात ठेवा. समजा असं घेतलं की मनुष्य आहे, चांगलं जिवंत मनुष्य, तर सगळं रक्त फक्त काढून घ्या, राहील का तो जीवन? बाकी सगळे अवयव आहेत ना, मेंदू आहे, हृदय, बाकी सगळं आहे, जाहीर नाही रक्त. आपण ब्लड डोनेशन करतो, किती रक्त घेतो? सायन्स लोकांना माहिती असेल, 350-400 ml, 5 लिटर रक्त असतं, त्यातले 500 ml घेतो, म्हणजे 10% रक्त काढतो. तसं चालू जर ठेवलं असं 500चं 1000, 2 लिटर चालू ठेवलं तर काय होईल? तुमचा जीव तुमच्या रक्तात आहे, म्हणून तुम्ही 10%पेक्षा जास्त काढू शकत नाही. हे ज्यावेळेस तुम्हाला कळलं ना, त्यावेळेस येशूने वधस्तंभावर काय केलं ना, ह्याची तुम्हाला थोडी तरी जाणीव होईल. येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर खेळलं गेलं, हातापायात कुऱ्हाडी खेळ ठोकले, डोक्यात काटेरी मुकुट घातला, सकाळी 9 पासून दुपारी 3 पर्यंत 6 तास थेंबे थेंबे रक्त गाळत होता. रक्त म्हणजे काय? जीव. त्याचा जीव चालला होता तिथं, थेंबे थेंबे तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्याचा जीव म्हणजे त्याचं रक्त तो देत होता. आणि म्हणून त्या रक्ताला मोल आहे, हे आम्ही समजून घेत नाही. तुमचा जीव तुमच्या रक्तात आहे, जीव आहे तर तुमचं जीवन आहे. तेच येशूने त्या वधस्तंभावर दिलं. आणि म्हणून वधल्या कोकऱ्याचा रक्ताचा उल्लेख स्वर्गात सुद्धा होतो, कारण त्याच्यामुळेच त्याला ते सामर्थ्य प्राप्त झालं की तो शिक्के फोडायचा तो पात्र आहे. हे आम्ही समजलं पाहिजे. त्यांनी काय केलं? आपल्या स्वतःचा जीव म्हणजे त्याचं रक्त त्या ठिकाणी दिलेलं आहे. रक्त म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे रक्त आहे. हे आम्ही समजत नाही, म्हणून त्याचं गांभीर्य आम्हाला कळालेलं नाही. इथून पुढे इथं येताना आम्ही नतमस्तक होऊन नम्रतेने आलं पाहिजे. हे प्रभू, तू तुझ्यामध्ये तुझा जीव जो होता तेच तुम्हाला दिलेला आहेस. आणि म्हणून संत पौल करंथीकरास पहिलं पत्र याचा 6वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये तो काय म्हणतो माहिती आहे का? तुम्ही स्वतःचं मालक नाहीत, तर तुम्ही मोलाने विकत घेतलेला आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचं गौरव करा.
काय माहिती आहे का, आपल्याला रक्ताचं किंमत कळलेली नाही म्हणून आपण काय करतो, आतापर्यंत मन मानेल तसं वागतो, स्वैराचार्य वागतो, दुराचार करतो, दुष्ट अशुद्ध अमंगळ विचार माझ्या मनामध्ये येतात, मनामध्ये दुष्ट प्रवृत्ती आहे, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, स्वार्थ आहे. का माहिती आहे का, आम्हाला माहिती नाही की आम्ही मोलाने विकत घेतलेलो आहोत. हे शरीर माझंच आहे, माझं जीवन, माझं करिअर, माझा अभ्यास, माझं जीवन, माझं आयुष्य हेच चाललेलं आहे. पण आम्ही मोलाने, आम्ही गुलाम आहोत, आम्ही स्वतःचे मालक नाहीत तो म्हणतो. आणि मोल काय मोल दिलेलं आहे, ख्रिस्ताने त्याचं रक्त सांडलेलं आहे, त्याचा जीव, त्याचं रक्त ते त्याने दिले. आणि म्हणून हे तुम्ही लक्षात घ्या, आपले डोळे उघडा आणि इथून पुढं त्या शरीराने देवाचा गौरव करा असं तो म्हणतो. आत्तापर्यंत तुमचं शरीर सगळं अनितीच्या गोष्टीसाठी तुम्ही दिलेलं आहे. तुम्ही आपले अवयव अनितीच्या गोष्टींसाठी पापाला समर्पण करू नका, तर तुमचे अवयव नीतीच्या गोष्टीसाठी देवाला समर्पण करा, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. हे आम्हाला समजत नाही, कारण त्या रक्ताचं मोल आम्हाला कळालेलं नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून पेत्र त्याच्या पत्रामध्ये पहिलं पत्र याचा 18व्या वचनात तो म्हणतो, तुम्ही सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूने नाही, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त याच्या मोलवान रक्ताने तुम्ही मुक्त झालेला आहात. सोन्या रुपयाला काय करता, हे नाशवंत गोष्टी आहेत, पण निष्कलंक आणि निर्दोष कोकरा जो ख्रिस्त ह्यानी तुम्ही मूल्यवान रक्त तुम्ही मुक्त झालेला आहात, हे तुम्ही लक्षात घ्या. तो म्हणतो रक्ताचं मोल तुम्ही जाणा, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मनुष्याचा रक्तगट जर आपण तपासला तर साधारण किती गट असतात मनुष्याचे रक्ताचे गट, रुबी हॉलमध्ये काम करतील माहिती असेल, ए बी आणि ओ 4 गट आहेत, बरोबर ना. प्रत्येकाचं रक्त तपासलं, प्रत्येकाचा, तुझा काय रक्तगट आहे माहिती आहे का, ए बी म्हणजे ए आपण दोन आहे, तुझं ओ आहे, ओ बी, ए बी कोणाचंच नाही का, ए बी. अच्छा, म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, कोणाचं ए तरी असेल, ए बी असेल, ओ असेल किंवा बी असेल, बरोबर. आता ज्यावेळेस एखादा मनुष्य अत्यवस्थ होतो, त्याला ऑपरेशनची गरज आहे किंवा त्याला रक्तस्राव झाला आहे, त्या मनुष्याचा रक्तगट तपासला जातो आणि त्याच गटाचं रक्त त्याला दिलं जातं, त्याला ब्लड ग्रुपिंग म्हणतात, बरोबर ना. समजा चुकून दुसऱ्या गटाचं रक्त दिलं तर काय होईल, एच्या मनुष्याला बीचं रक्त दिलं, मोठी रिॲक्शन होईल, तो मनुष्य दगावू शकतो. म्हणजे दुसऱ्या गटाचं रक्त तुमचं शरीर सामावून घेऊ शकत नाही, बरोबर ना. तुम्हाला त्याच गटाचं रक्त द्यायला पाहिजे, पण तुमचा रक्तगट कुठलाही असो, ए असो, बी असो, ए बी असो किंवा ओ असो, तुम्ही स्त्री असो किंवा पुरुष असो, राजा असो किंवा रंक असो, आशियातला असो किंवा रशियातला असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, धार्मिक असो किंवा अधर्मी असो, तुमच्या पापांच्या क्षमेसाठी तुम्हाला ख्रिस्ताच्या रक्ताची गरज आहे. आणि हे रक्त तो आम्हाला फुकट देत आहे. कालवरी टेकडीवर 2000 वर्षापूर्वी त्यांनी जागतिक ब्लड बँकेची स्थापना केलेली आहे. ख्राइस्ट इज अ युनिव्हर्सल ब्लड डोनर, तो जागतिक रक्तदाता आहे. प्रत्येक मनुष्याला ख्रिस्ताच्या रक्ताची गरज आहे, कारण रक्त ओतल्याशिवाय पाप क्षमा नाही. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. इब्री लोकासपत्र याचा 9वा अध्याय 22वा वचन, त्यामध्ये काय म्हटलं माहिती आहे का, रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते, पण रक्त ओतल्याशिवाय पाप क्षमा नाही. हे अगदी अनिवार्य आहे, हे महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला पाप क्षमा मिळणार नाही. इब्री 9:22 मध्ये स्पष्टपणे म्हटलंय. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत की त्याच्याशिवाय आम्ही जीवन जगू शकतो, परंतु एक गोष्ट अशी आहे की ती अनिवार्य आहे, इट इज इंडिस्पेन्सेबल, ती केलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला काय होणार, रक्त ओतल्याशिवाय पाप क्षमा नाही. आणि तेच ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेलं आहे. आणि म्हणून त्याला सामर्थ्य मिळालं ते शिक्के फोडायचं आणि ती गुंडाळी घ्यायचं, कारण तो वधला गेला आणि त्याच्या रक्ताने त्याने काही लोकांना विकत घेतलेला आहे. आम्हाला मोल देऊन त्याने विकत घेतले, म्हणून आम्ही स्वतःचा मालक नाहीत, हे लक्षात घ्या. हे पौलाला हे रहस्य समजलं आणि म्हणून 35 वर्ष अविरतपणे रात्रंदिवस तो एखादा गुलामासारखा राबला. तो म्हणतो माझ्या शरीरावर मला ख्रिस्ताच्या खुणा मी धारण करू नये. आज आमची मुलं मुली टॅटू काढतात, वेगवेगळ्या गोष्टी काढतात. तो म्हणतो माझ्या शरीरावर काय, ख्रिस्ताच्या खुणा. कोणत्या खुणा होत्या या, फटके मारलेले, चिंदाडे झालेल्या शरीराच्या. तो म्हणतो का, कारण त्याला रक्ताचं मोल कळालं होतं. आणि ज्याला ख्रिस्ताच्या रक्ताचं मोल कळतं त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो. मग तो पहिली प्रीती करायला लागतो. मग त्याला काही कशाने त्याला चैन पडत नाही, मग त्याला जगाचं आकर्षण वाटत नाही. मग त्याला म्हणावं लागत नाही, जा रे बाबा बायबल स्टडीला, जा रे बाबा ह्याला हे कर रे शास्त्र, त्याला म्हणावं लागत नाही. त्याचा आत्मा उत्सुकतेने ते करायला लागतो. पण त्यासाठी तुम्हाला ते मोल समजणं गरजेचं आहे. आणि फार थोडके, अगदी 1% लोक असतात प्रत्येक मंडळीमध्ये की ज्यांना ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केलं हे तुम्हाला समजल्यावर तुम्ही ख्रिस्ताला जीव ओतायला तुम्ही तयार व्हाल. पण ते तुम्हाला समजलं पाहिजे, त्याचं रक्ताचं मोल महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलं की त्याला ते गुंडाळी घेऊन ते शिक्के फोडायला तो समर्थ झालेला आहे. तर ख्रिस्ताचं रक्त कधीही त्याला विसरू नका, कारण ह्याचा उल्लेख स्वर्गामध्ये सुद्धा होतो.
आणि त्याच्यामुळंच तो एकमेव असा देव आहे की ज्याने काही लोकांना ह्या जगातून विकत घेतले, त्यात तुमची आणि माझी गणती होती. लक्षात तुमच्या? कुठं आलो आपण? ओके ओके ओके. हां, त्यांनी ओके 8वं वचन आहे. 9वं गीत गाऊन म्हटले. ओके ओके 11वं वचन. तेव्हा मी पाहिले तो राज्यासन, प्राणी व वडील यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली. त्यांची संख्या किती होती? आयुतांची आयुत व सहस्त्रांची सहस्रे होती. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास तो योग्य आहे. आणि स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात यास मी असे म्हणताना पाहिले, राज्यासनावर बसलेला ह्याला व कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव, पराक्रम युगानुयुग आहेत. पहा, तेच ते शब्द परत परत घेतले. धन्यवाद, सन्मान, गौरव, बल, ज्ञान, सामर्थ्य, या सगळ्या गोष्टी त्या परमेश्वराला लागू पडतात. म्हणजे राज्यासनावर बसलेला आणि कोकऱ्याला ते धन्यवाद देते. राज्यासनावर बसलेला कोण आहे? येशू आहे का राज्यासनावर बसलेला? पिता आहे. आणि कोकरा कोण आहे? येशू ख्रिस्त. लक्षात, कोकरा येशू ख्रिस्त आहे. ते इथे आता 5वा अध्याय संपतो आणि आता खरी गंमत 6व्या अध्यायापासून आहे. खरी गंमत म्हणजे शिक्के फोडण्यात येणार आहेत. आणि पुढच्या बुधवारापासून तेच आता बघायचं आहे. शिक्के काय आहेत? एकदम चांगले असे आपले रबरी शिक्के नाहीत आपले पुण्यातले. पूर्वीच्या काळी किंवा तुम्ही आताही पाहत असेल, एखाद्या न्यायालयामध्ये तुम्ही गेला किंवा एखादं तुम्हाला समजा सील करतात, एखादं घर सील करतात, कुलूप लावतात, त्यावर पट्टी लावतात आणि मग काय करतात? सील. तो जो सील ना, त्याचा अर्थ तो शिक्का आहे. ती गुंडाळी आहे, त्याला सील मारलाय. सील मारला म्हणजे हा अधिकार दिलाय गव्हर्नमेंटने. ते सील मारला म्हटलं तुम्ही मी कोणी उडू शकत नाही. ते पंचायत समिती येते, त्यांच्या समोर तुम्हाला ते काय म्हणतात त्याला, काय करतात ते, मराठी शब्द आहे त्याला, सगळं लोक येऊन ते शहानिशा करून मगच ते सील उघडतात. छान, त्याला काय ते शब्द आहे, लिगल शब्द आहे. पंचनामा करावा लागतो. तसं पंचनामा केल्याशिवाय तुम्हाला ते उघडता येणार नाही. तसे ते सील आहेत, ते देवाने मारलेले आहेत. ते कुणी असं आयऱ्या येऊन सोम्यागोम्या येऊन ते उघडू शकत नाही. आता ते सील तो बदलेला कोकरा उघडणार आहे, प्रत्येक शिक्का. आणि प्रत्येक शिक्का उघडल्यावर काय गंमत होती पुढच्या बुधवारी आपण पाहूयात. ओके, प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आज खरं तुझे आभार मानतोस, कारण आज जे सर्वात महत्त्वाचं मर्म आणि महत्त्व म्हणजे तुझ्या रक्ताचं मोल तो आम्हाला दाखवलेलं आहेस. होय परमेश्वरा, आमच्या कल्पने पलीकडं तू आमच्यासाठी काय केलंस हे आज तू आम्हाला दाखवून दिलंस. पण आम्ही केवळ ऐकणारे नसावं, त्याप्रमाणे कृती करून तुझ्यावरची जी पहिली प्रीती जी आमची आत्ता विसरलो होतो प्रभू, क्षमा कर. कारण आम्ही प्रभू तुझ्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आम्ही त्याविषयी गाफील राहिलो, निष्काळजी राहिलो. व तू ही पहिली प्रीती पुन्हा आमच्यामध्ये वाढव. तुझ्यासाठी प्रभू खरोखर आमच्या शक्तीपलीकडे जाऊन करण्यासाठी आम्हाला तू सज्ज कर. कारण तू आमच्यासाठी काय केलंस हे आज आम्ही पाहिलेलं आहे. प्रत्येकाचा आत्म्याचा ताबा तू घे. कुणाला एकटं सोडू नकोस, कुणाला याचा नाश होऊ देऊ नकोस. त्यामुळे प्रत्येकाला परमेश्वरा तुझ्या कृपेछायेमध्ये तू घे अशी प्रार्थना करतो. हे सर्व मागणं धन्यता प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागून त्याने शिकवल्याप्रमाणे मी धैर्याने म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर आहे. तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी मी आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव जो बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. पुढच्या बुधवारी आपण